तर सर्वप्रथम सगळ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना माझ्या व पॉलिटेक टीमच्या तर्फे हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन. जर तुम्ही तुमच्या मेहनतीनं डिप्लोमा पास आउट केलाय, भले तुम्हाला 70% असो किंवा 95% असो, ते काय मॅटर करत नाही. तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे हे डिप्लोमा जर्नी पास आउट केलात, ह्याला महत्व आहे. तर आपण आज तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट तर लागलाय बरोबर. तर बरेच विद्यार्थी आता कन्फ्युजन मोड मध्ये आहेत की त्यांना कुठलं कॉलेज हवंय बेसिकली, आणि त्यांना समजत नाही की काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा कसं कॉलेज निवडायचं, काय प्रोसिजर आहे, काय नाही. तर बरेच विद्यार्थ्यांचा आम्हाला मेसेज आला आणि बरेच विद्यार्थी आणि पालक आमच्याकडे रीच झाले आणि म्हणले की तुम्ही ह्यासाठी काही ना काही तर चालू करा. तर आम्ही हे सगळे प्रॉब्लेम नोटीस केले आणि खास तुमच्यासाठी आम्ही डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गायडन्स वर्कशॉपचं नियोजन केलंय. ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला पूर्ण समजून जाईल, रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत, फ्रॉम तुम्हाला स्क्रॅच पासून ते पूर्ण अल्टिमेट नॉलेज तुम्हाला एकाच वर्कशॉपमध्ये समजून जाईल. तर आपण वर्कशॉपला स्टार्ट करूयात. तर आपण ह्या वर्कशॉपमध्ये नेमकं आज काय बघणार आहेत किंवा काय शिकणार आहेत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहे की डायरेक्ट टीएससी ऍडमिशन प्रोसेस. की बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी डिप्लोमामध्ये खूप अभ्यास केले आणि चांगले पर्सेंटेज सुद्धा स्कोर केले, बट असं आहे की त्यांना अजून डायरेक्ट सेकंड इयरचा ऍडमिशन प्रोसेस कशी वर्क होते किंवा त्या प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय अशा गोष्टी आहेत की ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, असं त्या बरेच लोकांना माहित नाही, की बरेच विद्यार्थ्यांना माहित नाही किंवा पालक बी संभ्रम अवस्थेमध्येच आहे की एक्झॅक्टली त्यांना कोणचं कॉलेज पाहिजे किंवा असं काय प्रक्रिया आहे. डायरेक्ट सेकंड इयरची अशी कुठली प्रक्रिया आहे की ते प्रक्रिया करून आपल्याला चांगलं कॉलेज भेटू शकतं. किंवा एक विद्यार्थी समजा रील्सवर एखादा असा व्हिडिओ बघतो, त्यामध्ये तो असं वेगळंच बघतो की एक जण वेगळीच प्रक्रिया सांगतो की तो रील बघून, किंवा अजून तोच विद्यार्थी समजा युट्यूबवर गेला, त्यानं तिथं वेगळंच बघितलं, मग त्याचं असं पूर्ण कन्फ्युजन उडून जातं की एक्झॅक्टली ही प्रोसिजर काय आहे. त्याला वाटू लागतं की ही प्रोसिजर एकदमच किचकट आहे, आपल्याला म्हणजे आपल्याला समजू शकणार नाही. बट असं काय नाहीये, तुम्हाला आजचं वर्कशॉप होईपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल की हे प्रोसिजर काय आहे आणि प्रोसिजर कशी वर्क होते. तर फ्रॉम रजिस्ट्रेशन, तर आपण बघणार आहेत रजिस्ट्रेशन. तर बरेच रजिस्ट्रेशन हे एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुमचा निकाल लागून आय गेस 1 वीक किंवा 2 वीक झालाय आणि तेव्हापासूनच आपण आपल्या ग्रुपवर पण ऍक्टिव्ह आहेत. आपण सतत मेसेज टाकतोय, रील्स टाकतोय आणि बरेच आपले स्टुडंट पण आपल्यासोबत एंगेज झालेले आहेत. तर तुम्हाला रजिस्ट्रेशनला टाइम भेटतो. समजा एक 15 दिवसाचा टाइम फेज भेटला, 15 ते 20 दिवसाचा तुमच्या ऍडमिशन पासून, म्हणजे रिझल्ट लागल्यापासून ते तुमचं रजिस्ट्रेशन पर्यंत तुम्हाला 15 दिवसाचा टाइम फेज भेटला. या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत. सर्वप्रथम आपण बसायचे आणि चेक करायचे की आपले कुठले डॉक्युमेंट्स रेडी आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स येणार आहेत. तर हे करून आपल्याला समजून जाईल की एक्झॅक्टली आपले किती डॉक्युमेंट्स काढायचे बाकी आहेत. आणि समजा रजिस्ट्रेशन उद्या स्टार्ट पण होईल, तर रजिस्ट्रेशन उद्या स्टार्ट झाल्यावर असं नाहीये की आपण रजिस्ट्रेशन समजा 1 जुलैला चालू होईल, तर आपल्याला असं नाही की 1 जुलैला रजिस्ट्रेशन करून मोकळं, असं काही नाही. तर रजिस्ट्रेशनला तुम्ही पहिले 4-5 दिवस वेट करा, कारण सीईटी सेलची जी वेबसाईट आहे ते तुम्हाला मी दाखवलंच की कुठली वेबसाईट तुम्हाला चेक करायची, कुठं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत, कुठं तुम्हाला अपडेट्स येणार आहेत आणि कुठं तुम्हाला ते अपडेट्स रोज बघायचे. समजा म्हणजे रोज तुम्ही तुमच्या टाइम मधून जर 5 मिनिट किंवा 2 मिनिट जरी काढला, तर म्हणजे एंड मोमेंटला पॅनिक क्रिएट होणार नाही. तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थी आणि पालकांना हेच माहित नाही की कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. की म्हणजे एक कॅफे, म्हणजे असं पालक आहेत ते कॅफेमध्ये जातात, कॅफेवाले त्यांना वेगळंच काहीतरी सांगतो की XYZ डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, हे डॉक्युमेंट ते लागणार आहे. कॉलेजमध्ये जातो, वेगळे सर म्हणतात की हे डॉक्युमेंट लागणार आहे. म्हणजे असं खूप जणांमध्ये असं अर्धवट ज्ञान आहे. तर ते तुम्हाला आज वर्कशॉपच्या एंड होईपर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट काढणार आहेत, कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कुठले डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे. आता हे जे 15 दिवसाचा तुमच्या हातामध्ये गोल्डन टाइम भेटलेला आहे, तर हे टाइम वेस्ट न करता तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स काढण्याला तुम्ही महत्व द्या. आणि त्यानंतर येतो आपला महत्वपूर्ण पार्ट, ते म्हणजे मेरिट लिस्टचा पार्ट. तर मागील 2-3 वर्षापासून माझा ऑब्झर्वेशन आहे आणि आमच्या टीमचं ऑब्झर्वेशन आहे की दरवर्षी मेरिट लिस्टचं
कट ऑफ वाढतो म्हणजे वाढतोच. म्हणजे मागच्या वेळेसची जी मेरिट लिस्ट आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा समजा रँक किती 96% समजा मागच्या वर्षी रँक आला 240, तर ह्या वर्षी तो रँक म्हणजे डबल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणजे ह्या वर्षीचा कट ऑफ वाढणारच आहे. या हिशोबाने तुम्ही तयारी राहू द्या तुमची. आणि त्यानंतर महत्वाचा भाग येतो की मेरिट लिस्ट लागली समजा. आता प्रोसेस काय की पहिलं मी रजिस्ट्रेशन केलं, नंतर डॉक्युमेंट रिक्वायर्ड जे आहेत ते डॉक्युमेंट रिक्वायर्ड भरलो आणि FC ला जाऊन व्हेरीफाय पण केलो. त्यानंतर येणार मेरिट लिस्ट आल्यावर नंतर मला मेरिट लिस्टचा रँक बघणार मी. मागच्या वर्षीचा जे कट ऑफ आहे त्या कट ऑफ सोबत मी बघणार की मला म्हणजे मागच्या वर्षी रँक कितीला गेलता. असं म्हणजे तुम्ही कट ऑफ बघताना हे असं बघू नका की माझं एवढं ऍग्रिगेट आहे आणि मला ते कॉलेज भेटूनच जाईल, असं होत नाही. सगळा जो हे तो रँक वरचा आहे. जर तुम्हाला रँक चांगली असेल तुमची, तर तुम्हाला भेटून म्हणजे रँक चांगली असेल आणि जर तुमची रँक आणि एक्सपेक्टेड कॉलेजच्या रँक जर तुमची एक लेवलला असेल किंवा 10-20 न पुढे मागे असले, तर तुम्हाला ते कॉलेज भेटण्याची प्रोबॅबिलिटी आहे. भले तुमचा ऍग्रिगेट मॅच होत असला तरी पण. म्हणून कॅप राऊंड भरताना फक्त ऍग्रिगेटच लक्ष म्हणजे ऍग्रिगेटवरच फॉर्म भरायचा असतो, हे तुमच्या मनातला संभ्रम काढून टाका. त्यानंतर येतं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटर्जी. आता मी जे म्हणलो तसं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटर्जी मध्ये बरेच विद्यार्थी काय करतात की अरे तुला एवढे पर्सेंटेज आहे, त्याच्या मित्राला म्हणतात त्याला एवढे पर्सेंटेज आहे, मला एवढे पर्सेंटेज आहे. आपल्या पर्सेंटेज मध्ये 2-3 टक्क्याचाच फरक आहे. तू जे कॉलेज टाकणार तेच मी कॉलेज टाकणार. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं की जे विद्यार्थ्यांना चांगले पण पर्सेंटेज असतात ते काय करतात की असं म्हणजे हलगर्जीपणामुळे त्यांनी बरोबर फॉर्म भरतच नाहीत. ऑप्शन फॉर्म भरणं हेच एकदम म्हणजे मेन कन्सेप्ट आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हार्ड कन्सेप्ट जर कुठली असली एकदम मेन कन्सेप्ट, तर ते ऑप्शन फॉर्म फिलिंग स्ट्रॅटर्जी आहे. ती स्ट्रॅटर्जी एवढी महत्वाची आहे की त्या स्ट्रॅटर्जी येऊनच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार आहे तरच तुम्हाला चांगलं प्लेसमेंट लागणार आहे. आणि जर तुमचं चांगलं प्लेसमेंट लागणार आहे तरच तुमचं करिअर होणार आहे. म्हणजे हे एवढं प्रोसेस महत्वाचे आहे की तुमचं पूर्ण तुमच्या लाईफचं करिअर किंवा लाईफ तुमचं जे टर्न घेतं ती ह्या प्रोसिजरवर म्हणजे टर्न घेऊ शकतं ते. आणि त्यानंतर येतं कॉलेज. मला म्हणजे बरेच असेल म्हणजे उद्याला रजिस्ट्रेशन चालू झालं तर तुम्हाला पण समजायला हवं की कोणचं इंटरफेस येईल. तर हे मी तुम्हाला जे दाखवत आहे 2025 आणि 26 हे लास्ट इयरचं रजिस्ट्रेशनचं पोर्टल आहे. तर इथं तुम्ही जाऊन चेक करू शकता की हे क्लिकेबल आहे हे साईड. तर असं असलं तर मग हे तुमचं रजिस्ट्रेशनचं पोर्टल आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तर इथं नुसतं तुम्हाला करायचं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. मग पूर्ण रजिस्ट्रेशन करायचंय. तर जेव्हा रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील तर सगळ्यात अगोदर तुम्हाला अपडेट्स आपल्या ग्रुपवर दिल्या जातील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की रजिस्ट्रेशन चालू झाले आपल्याला माहितच नाही, आपण उशीरच करायलो हे करायलो, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट आमच्या थ्रू दिली जाईल. तर इथं जे आहे तर हे तर नोटिफिकेशन जे येतील तर तुम्ही इथं नोटिफिकेशन चेक करत राहा की एक्झॅक्टली काय नोटिफिकेशन आले काय नाही. तर इथे ऍडमिशन नोटीस म्हणून म्हणजे लास्ट इयरला जशी आली होती तशी ह्या इयरला पण येणार आहे. तुम्ही चेक करू शकता की ऍडमिशन नोटीस कधी आलेली आहे 4/7/2025. तर मग ह्याच दरम्यान येऊ शकते ह्या इयर पण ह्या वर्षी पण. तर हे तुम्हाला साईड लक्षात ठेवायचे. तर मग हे होतं पूर्ण रजिस्ट्रेशनचं. मग आता महत्वाचा पार्ट की इथं बरेच विद्यार्थी आणि बरेच पालक कन्फ्युज होतात की ते विचारतात की सर एक्झॅक्टली काय डॉक्युमेंट्स हवेत, काय डॉक्युमेंट्स हवेत. एवढं पण पॅनिक करण्यासारखं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदम सिम्पल डॉक्युमेंट आहे. वाटलंच तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एक वही तुमच्या आजूबाजूला किंवा वही किंवा पेन असेल तर त्या वहीवर तुम्ही लिहून घेऊ शकता की कुठले डॉक्युमेंट्स हवेत. की तुम्हाला वाटत असेल की माझ्या लक्षात राहील सगळं की कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ते एंड मोमेंटला असलं खूप पॅनिक होऊन जातात की हे डॉक्युमेंट नाही माझ्याकडे, ते डॉक्युमेंट नाही, हे डॉक्युमेंट मी विसरलो सर, ते डॉक्युमेंट विसरलो सर. तर मग असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी 2 मिनिटासाठी तुम्हाला सजेस्ट करतो किंवा रिक्वेस्ट करतो की तुम्ही पेन आणि पेपरवर लिहून घ्या किंवा ह्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. तर माझ्या म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल असं मी एक्सपेक्ट करतो, रिझ्यूम करतो. तर आता हे करूया की कॉमन डॉक्युमेंट्स कुठले आहेत. तर कॉमन डॉक्युमेंट्स कुठले आहेत, आपली SSC ची मार्कशीट. SSC ची मार्कशीट पण इम्पॉर्टंट आहे. आणि समजा ह्यामध्ये काय व्हरायटी आहे, समजा तुम्ही 12th करून आलात आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं
तर मग तुमच्यासाठी त्या मुवमेंटला 12th ची मार्कशीट पण लागेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला डिप्लोमाची मार्कशीट लागेल. आता इथं मी काय लिहिलंय ऑल सेमिस्टर म्हणून. ऑल सेमिस्टरची मार्कशीट कधी लागेल तुम्हाला? ऍडमिशनच्या वेळेस लागेल. पण रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला फक्त 5th आणि 6th सेमिस्टरची मार्कशीट लागेल. त्यानंतर टीसी लागेल कॉलेजकडनं. आता बरेचसे कॉलेज आहेत की त्यांनी अजून पण टीसी दिले नाही. पण असं पॅनिक होऊन जाऊ नका की रजिस्ट्रेशन तर चालू होणार आहे, आमच्या कॉलेजनं तर अजून टीसी दिली नाही, आपण कॉलेजला भेट भेट देऊन येऊया, असं काही नाहीये. ते अजून म्हणजे त्यांना पण माहित असतं की एक्झॅक्टली काय प्रोसिजर काय नाही. ते तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशनच्या आधीच टीसी देतील. मग त्यानंतर येतं डोमेसाईल सर्टिफिकेट. तर डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या, कारण डोमेसाईल सर्टिफिकेट हे लागतं म्हणजे लागतेच. तुम्ही महाराष्ट्राचे ह्यासाठी तुम्हाला प्रूफ देण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे. तेच आधार कार्ड लागणार आहे आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. तर मागील 3 वर्षापासून मागील 2 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून जे ओबीसी स्टुडंट आहेत, ओबीसी स्टुडंट आणि SC/BC स्टुडंट, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलंय, 6 मंथचे एक्सटेन्शन दिलंय. म्हणजे जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी आलं नाही, तुम्ही जे तुमच्याकडे रिसिप्ट असली तर ते रिसिप्ट तुम्हाला 6 मंथ पर्यंत चालून जाईल, तुमची व्हॅलिडिटी आली नाही. मी अजून पण म्हणतोय हे कोणासाठी होतं, लास्ट 2 इयरसाठी फक्त SC/BC आणि ओबीसी स्टुडंटसाठी होतं. तर मग ह्या वर्षी पण होईलच असं नाही की म्हणजे तुम्हाला पण वाटेल की ह्या वर्षी पण गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं हे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असाच GR काढेल की पर्यंत एक्सटेंड करेल. ह्याच्या जीवावर तुम्ही बसण्यात काही पण अर्थ नाही. समजा एंड मुमेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने GRच काढला नाही तर तुमचं ऍडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतं. मी काय म्हणतोय, कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी सगळ्यात महत्वाचं कुठलं डॉक्युमेंट आहे तर कास्ट व्हॅलिडिटी डॉक्युमेंट आहे. तर ते तुम्ही काढूनच घ्या. आता मग राहिला प्रश्न आता ह्याचा. तर राहिला प्रश्न त्या ह्याचा काय म्हणतात नॉन क्रिमिलियरचा. तर नॉन क्रिमिलियर कुणाला लागतो? सगळ्या कॅटेगरीला लागतो, फक्त SC आणि ST ला लागत नाही. तर मग त्यानंतर EWS असाल तर EWS सर्टिफिकेट लागणार आणि जर PWD असाल तर PWD सर्टिफिकेट लागणार. आता मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि मेरिट लिस्ट कसं म्हणजे मेरिट लिस्ट बरेच विद्यार्थ्यांना माहित नाही. तर मेरिट लिस्ट कशावर ठरल्या जातं? तर मेरिट लिस्ट ठरल्या जातं तुमच्या ऍग्रिगेटवर, कॅटेगरीवर आणि ओव्हरऑल तुमचे जे हे आहे कॅटेगरी कुठली आहे, तुम्हाला ऍग्रिगेट किती आले ह्याच्यावर तुमचं ठरलं जातं की तुम्हाला तुम्हाला अजून पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मागील 2-3 वर्षापासून मेरिट लिस्ट ही म्हणजे रँक वाढतच चाललाय. म्हणजे पहिले अगोदर मी अगोदर तुम्हाला विथ एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. तर हे सपोज हे 2025-26च मेरिट लिस्ट. तर इथं आपण नॉर्मल एक्झाम्पल काय घेऊया की 96 म्हणजे ऍक्युरेट 96ला कितीला रँक क्लोज झालं. तर इथं बघू शकता तुम्ही की 140 जे हा विद्यार्थी जो आहे वाघ, तर ह्याला 96% आहे, त्याचा रँक आहे 140. तेच जर तुम्ही अजून 2024-25 म्हणजे 2 वर्षाखाली जर तुम्ही बघू शकताल की हाच म्हणजे तुम्हाला 96 ला किती रँक येत होता तुमचा अगोदर 101 आणि आता किती येतोय म्हणजे लास्ट इयर किती येतोय 140. तर 40 विद्यार्थी वाढले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 40 विद्यार्थी वाढणं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एवढं काय 40 विद्यार्थी वाढलं, पण तुमच्या सीटच मर्यादित आहे. तर मग कट ऑफ तर वाढणारच आहे. त्या हिशोबाने तुम्ही लिस्ट काढा आणि त्या हिशोबाने तुम्ही मेरिट लिस्टला अनालिसिस करा, एवढंच माझं म्हणणं आहे. तर मग आता महत्वाचं आहे कॅप राऊंड संबंधित. तर कॅप ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 4 कॅप राऊंड होतीलच अशी अपेक्षा आहे. तर पहिले कॅप राऊंडच महत्वाचा आहे. पहिल्या कॅप राऊंडला तुम्हाला एक तरी कॉलेज तुमच्या हातामध्ये हवंच. जर तुम्हाला एकही कॉलेज जर पहिल्या कॅप राऊंडला बसलं नाही, तुम्हाला वाटलं की मला हाय पर्सेंटेज आहे, मला काय कॉलेजची म्हणजे मी थोडेच कॉलेज टाकणार, मला जे पाहिजे कॉलेज स्टेट कॉलेज टाकणार, तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. टॉपचे कॉलेज पण टाका, तुमच्या ड्रीम कॉलेज पण टाका आणि
कमीचे पण कॉलेज टाका. तर मग कॅप राऊंड 2, 3, 4 पण असं भरू शकतात तुम्ही. आणि कॅप राऊंड 4 नंतर स्पॉट राऊंड असतात. स्पॉट राऊंड मध्ये उरलं तरच म्हणजे पॉसिबिलिटी खूप कमी आहे की काय म्हणतात त्याला कॉलेज भेटण्याची. तर तुम्ही कॅप राऊंड एकदम महत्वपूर्णरित्या भरा तुम्ही. तर खाली मी एक नोट लिहिलेली आहे की ऑप्शन फॉर्म भरताना पसंती आणि काळजीपूर्वकच कॉलेज मिळाल्यानंतर निर्णय बदलता येत नाही. समजा तुमचं जे पसंती म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये समजा चुकीनं कुठलं तर कॉलेज टाकलं गडबडीमध्ये आणि तेच कॉलेज जर तुम्हाला टाकलं तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे की तुमचं ते कॉलेज बदलन म्हणून. जर तुम्ही लकी असाल किंवा लकीच्या ऐवजी तुम्ही जर ऑप्शन फॉर्म जर तुम्ही नीट भरलात कॅप राऊंड 2, 3, 4 चा तरच तुम्हाला कॉलेज चेंज होण्याची शक्यता आहे किंवा सहजासहजी तर कॉलेज चेंज होऊ शकत नाही. तर मग आता ऑप्शन फॉर्म स्ट्रॅटर्जी आता बरेच विद्यार्थी काय करतात की ब्लाइंडली कॉलेज निवडतात. आता 2-3 स्टुडंट आहेत किंवा 2-3 मित्र आहेत. समजा 2-3 मित्रांनी ठरवलं की आपल्याला ह्याच कॉलेजमध्ये जायचंय. तर ते कॉलेजचं ना प्लेसमेंट बघतात ना ब्रांच बघतात. काहीच बघत नाहीत की मित्र चाललेत कॉलेज माग तर तेच कॉलेजच्या माग म्हणजे त्याच कॉलेजला जातात. ही तुमची जी शिप मेंटॅलिटी आहे ते बदला. तुम्ही अगोदर स्टडी करा की ह्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे की तुम्हाला कुठली ब्रांच पाहिजे. समजा आता व्हीआयटी कॉलेज आहे. व्हीआयटी कॉलेजमध्ये तुम्हाला सीएससी आहे. सीएससी मध्ये स्पेशलायझेशन AIML आहे किंवा AI आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल AIML मध्ये AI मध्ये तर तुम्ही हे करू शकता काय म्हणतात ते ब्रांच निवडू शकता. तर फीस पण बघा तुम्ही. काही काही विद्यार्थ्यांना म्हणजे असं परिस्थिती नसते म्हणून मग ते फीसवर पण त्याला अफेक्ट करतं. तर तुम्ही अगोदरच फीस बघा. तुम्हाला हे सगळे डिटेल आपल्या ग्रुपवर दिल्या जातील. सो तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. लोकेशन बघा, प्रिव्हियस इयरचे कट ऑफ बघा, तुम्हाला करिअर गोल्स काय म्हणजे तुमचे समजा तुम्हाला AIML इंजिनियर बनायचं असेल तर तुम्ही बघा की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही जाताल इंजिनिअरिंग करायला, तुम्हाला कुठं ऑपॉर्च्युनिटी भेटणार, तुम्हाला कुठं रिसर्च करायला भेटणार AIML मध्ये. असं रँडमली कॉलेज निवडू नका. तुम्ही पूर्ण स्टडी करूनच कॉलेज निवडा. एवढंच मी तुम्हाला सजेशन देतो. मग आता कॉमन मिस्टेक कडे येऊया. अशा कुठल्या कॉमन मिस्टेक आहेत की बरेच विद्यार्थी करतात की आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात आता आपण आपण हे पण ठेवलं होतं आपल्या ग्रुपमध्येच रजिस्ट्रेशनचा लिंक ओपन केली होती. तर रजिस्ट्रेशनच्या लिंकला पण विद्यार्थी काय करतायत आम्ही 10 AM चा डेडलाईन दिली होती. तर ते डेडलाईन होईपर्यंत वाट बघतात की डेडलाईन आली तरच बघू. म्हणजे हे माइंडसेट तुम्ही बदला. असं करू नका की डेडलाईन आलं तरच मी करणार. तर कारण डेडलाईन आली तर असं नक्कीच होतं की पूर्ण CET सेलची वेबसाईटच क्रॅश होते आणि त्या विद्यार्थ्याचं किती पण त्याला चांगले पर्सेंटेज असलं तरी पण त्याच्या हलगर्जीपणामुळे त्याचं कॉलेज जातं किंवा ते ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेरच जातं कधी कधी तर. आणि डॉक्युमेंटचं पण तसंच आहे. डॉक्युमेंट्स विद्यार्थी म्हणतात उद्या काढू उद्या काढू उद्या काढू. हे उद्या काढू म्हणण्याच्या नादात डॉक्युमेंट्स काढायचंच ते विसरून जातात किंवा लेट करतात आणि तेच त्यांना नंतर अफेक्ट करतं. आणि त्यानंतर येतं की आता म्हणलो तुम्हाला की मित्र मित्र कॉलेज निवडायलेत की सगळे मित्र एका कॉलेजला चालले तर मला पण त्याच कॉलेजला जावं लागेल. तर ते टाळा. आणि कमी कॉलेज भरू नका. आपल्याला असं काय लिमिट नाहीये की तुम्हाला 10च कॉलेज टाकायचे 20च कॉलेज टाकायचे. हवे तितके कॉलेज टाका. पण असे रॅन्डम कुठले टाकू नका. नीट स्ट्रॅटर्जी बनवून टाका की तुम्हाला कुठले कॉलेज पाहिजेत कुठले कॉलेज नाहीत आणि कट ऑफ बघूनच कॉलेज टाका. तर मग आता कॉलेज सिलेक्शन करताना हे महत्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज कोणते आहेत, ऑटोनॉमस कॉलेज कोणते आहेत, प्रायव्हेट कॉलेज कोणते आहेत आणि हे लक्षात ठेवा की त्या कॉलेजचे प्लेसमेंट कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, फीस कसं आहे, म्हणजे हॉस्टेल आहे का नाही, त्याचं पॅकेज कसं आहे त्या कॉलेजचं, हे सगळं तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. तर मग आता पॉलिटिक्स आम्ही तुम्हाला कसं हेल्प करणार. तर आम्ही तुम्हाला तुम्ही तर आपल्या ग्रुपमध्ये आहातच, तुम्हाला अगोदरच माहित पडलं असेल की आपण रोज ऍक्टिव्ह अपडेट्स डेली अपडेट्स देतो. आपण विद्यार्थ्यांना कॉलेज गायडन्स पण देतो की बरेच विद्यार्थ्यांना माहित नसतं की भले त्यांना पर्सेंटेज किती पण चांगले असले पण त्यांना माहितच नाही ना, कारण हे त्यांच्या लाईफचं टर्निंग पॉइंट आहे. तर त्यांना एक्झॅक्टली गाईड करायला कोणच नाही. तर मग ते ते आम्ही कॉलेज गायडन्स देतोय. आम्ही काउन्सिलिंग पण स्टार्ट करतोय. तर काउन्सिलिंग मध्ये पण जर विद्यार्थ्यांना गरज असली तर आम्ही पर्सनलाइज काउन्सिलिंग पण देणार आहेत. तर मग कॅप राऊंड गायडन्स पण आणि आपली व्हॉट्सअप कम्युनिटी पण आहे. तर व्हॉट्सअप कम्युनिटीवर तुमचा पण रिस्पॉन्स चांगला येतोय. हे बघून असं वाटतंय की तुम्ही पण ऍडमिशन प्रोसेस बद्दल सिरियस आहात. आणि आपलं असं आहे की पर्सनल डाऊट सपोर्ट. आता बरेच विद्यार्थी आम्हाला कॉल करतात किंवा मेसेज करतात की सर आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते प्रॉब्लेम आहे,
आमचं इथं अडलंय, आमचं तिथं काम होत नाही, तर आमच्या लेवलवर आम्हाला जेवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं होईल तेवढं आम्ही नक्कीच सॉल्व्ह करणार आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह राहत आणि ऍक्टिव्ह राहून तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन पासून ते कॅप फिलिंग पर्यंत पूर्ण गाईडलाईन दिल्या जाईल. तर मग आता बरेच असे विद्यार्थी आहेत की बरेच आता म्हणजे फ्री काउन्सिलिंग तर देतच आहे, म्हणजे आम्ही त्यांना फुल हेल्प करतोय की असं नाहीये की आम्ही त्यांना लाईक काय म्हणतात त्याला की असं सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करतोय. आमच्या लेवलला जेवढं पॉसिबल आहे तेवढं, काही सीईटी सेलचे अपडेट्स आले, कोणचे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे, कोणचं कॉलेज पाहिजे, कॉलेज मधले काय, कॉलेज भरताना काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे काय नाही. पण असे काही विद्यार्थी असतात की त्यांना पर्सनलाइज काउन्सिलिंगची गरज असते, की त्यांना असं कोणचं कॉलेज किंवा त्यांना असं फॉर्म भरायचंय समजा रजिस्ट्रेशन पासून ते ऑप्शन कॅप फिलिंग पर्यंत, त्यांना असं माहितच नाही की या प्रोसेसमध्ये काय करायचं आणि काय नाही. काय काय विद्यार्थी भितात, तर त्यासाठीच आम्ही एक पर्सनलाइज काउन्सिलिंग पण सुरू केले. जर तुम्हाला जर पर्सनलाइज काउन्सिलिंग हवी असेल तर हे काय प्लॅन्स आहेत आमच्या काउन्सिलिंगचे, तर तुम्ही बघू शकता की 199 मध्ये तुम्हाला काय करण्यात येईल. 1999 मध्ये आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे. 1999 मध्ये आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते कॅप राऊंड म्हणजे भरण्यापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. समजा या प्रोसेसमध्ये समजा एखाद्याला कुठलं तर कॉलेज लागलं, तर समजा एखाद्याला लागलं PICT कॉलेज किंवा VIT कॉलेज, तर आमची कम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे की जर तुम्हाला काय मदत हवी असली, समजा तुम्हाला अकोमोडेशन मला हेल्प हवी असेल किंवा तिथं अजून काही हेल्प हवी असेल, तर आमच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला ते पण सॉल्व्ह करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग प्लॅन मध्ये जर इनरोल झालात, तर तुम्हाला असं वेगळं काय करण्याची पूर्ण चिंताच मिटून जाईल की तुम्हाला समजा नवीन शहरामध्ये सर्वाइव्ह करायचंय, तुमच्या ओळखीचं कोणच नाही काय नाही, मग त्या ह्याच्यामध्ये जर आमची काय मदत झाली तर आम्ही ते पण मदत करू. जर तुम्ही 2 स्टुडंट असताल किंवा 2 फ्रेंड्स असताल आणि तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असली, तर हे पण प्लॅन आहे 3499चा. तर ह्या प्लॅन मध्ये म्हणजे हे तर बेस्ट सेलिंग प्लॅन आहे. बरेच विद्यार्थी माझ्या मते तर हेच प्लॅन चूज करताय, कारण ऍडमिशन प्रोसेस कधी पण असं एक स्टुडंट करत नाही, कधी पण असं ते ग्रुपमध्येच येतात किंवा 2 फ्रेंड्स येतात. जर तुमचा ग्रुप अजून मोठा असेल की 3 स्टुडंट्स वगैरे असेल, तर हे पण अजून तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली प्लॅन आहे. तर ते तुम्हाला प्लॅन पडणार आहे 4499 ला. तर मग हे झालं की ह्यामध्ये आपण काय करणार आहोत, म्हणजे ह्यामध्ये आम्ही काय करणार आहे, तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून देणार आहे. रजिस्ट्रेशन पासून ते ऑप्शन फॉर्म फिलिंग पर्यंत पूर्ण आम्हीच करणार आहे. तुम्हाला नुसतं तुमच्या डिटेल्स द्यायचे आहेत. आपण गुगल मीटवर किंवा ह्याच्यावर त्याच्यावर पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून देणार आहेत. आता हे झाले काही विद्यार्थी की त्यांना पूर्णच पर्सनलाइज कोचिंगची गरज आहे. असे पण काही विद्यार्थी असतात की त्यांना असे पण काही विद्यार्थी असतात की त्यांना फक्त हे करायचं असतं की लिस्ट पाहिजे असते, तर त्यासाठी पण आपण सुरू करतोय 499 ला. तर हेच थँक्यू तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. आता जे आपले एक्सपर्ट लेक्चर आहेत का, आम्ही एक्सपर्ट सेशन जे ठेवलेत काळजी सर, ते आपल्या लातूरचे वन ऑफ द बेस्ट कोडिंग टीचर आहेत आणि ते आपल्या स्टडी शेडचे पण फाउंडर आहेत. तर मी काळजी सरांना वेलकम करतो. काळजी सर, तुम्ही ना टेक ओव्हर करा इथून आणि स्टुडंटला गाईड करा. थँक्यू वेदांत, थँक्यू कॉलेज. पहिल्यांदा सर्वांचं वेलकम, सर्व विद्यार्थ्यांचं. आता डिटेल माहिती सांगितले, ठीक आहे. आवाज येतो माझा क्लिअर सर्वांना? हो सर, हो सर. ओके. आता सांगितल्याप्रमाणे तर थोडस त्याच्यामध्ये पण सांगतो मी अजून डिटेल. मी आता माझी स्क्रीन थोडी शेअर करत आहे वेदांत. हो सर. हा, तर तुमचे काही डाऊट असेल विद्यार्थ्यांचे तर क्लिअरली विचारा, माईक ऑन करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका, काही अडचण नाही. तुमचे जे काही डाऊट्स असतील सगळ्या क्लिअर करू आपण. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा सर्वांनी, ह्या ठिकाणी जेव्हा आपण मेरिट लिस्ट चेकआउट करतो, आलं लक्षात, पहिल्यांदा ह्या गोष्टी चेकआउट करा. ह्या वेबसाईटवर तुम्हाला जसं सांगितलं वेदांत की नोटिफिकेशन येतात ते पूर्ण, ठीक आहे. तर नोटिफिकेशन चेक करा आणि ब्राउचर महत्वाचं, इन्फॉर्मेशन ब्राउचर, ठीक आहे. ते लेफ्ट साईडला दिसतो, नेहमी लक्षात ठेवा. हा, इन्फॉर्मेशन ब्राउचर हे इथे चेकआउट करायचं सर्वांनी, ठीक आहे.
ह्याच्यामध्ये काय भेटेल तुम्हाला, तर ह्यामध्ये चेक करा आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन भेटतो. आपण आता लातूरमध्ये राहतो, मराठवाड्यामध्ये राहतो, तर आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे. HU चा अर्थ असतो होम युनिव्हर्सिटी. OHU चा अर्थ असतो अदर ठेवा सर्वांनी. तर त्या ठिकाणी त्याच्या अंडर जेवढे कॉलेज येतात तेवढ्या कॉलेजमध्ये आपल्याला 70% कोटा असतो आणि 30% आपल्याला अदर कॉलेजमध्ये असतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता, परत एकदा लक्षात घ्या, फॉर्म फिलअप केल्यानंतर HU लिहून येते तुम्हाला. HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी, त्याला कोटा जास्त असतो 70%. आणि तुम्ही जेव्हा बाहेरच्या कॉलेजला अप्लाय करता होम युनिव्हर्सिटी सोडून, तर त्या ठिकाणी तुम्हाला 30% मध्ये मोजलं जातं. आणि या पद्धतीनं हे टोटल असतात बघा. बघितलं इथं चेक करा, मी हायलाइट करतो. होम युनिव्हर्सिटीला 70% आणि 30% अदर देन. तर हा महत्वाचा असतो. म्हणजे आपण अदर होम युनिव्हर्सिटीला अप्लाय करतो तेव्हा जागा कमी असतात, होम युनिव्हर्सिटीमध्ये जागा जास्त असतात. म्हणून हा पहिल्यांदा चेकआउट करायचं सर्वांनी. ठीक आहे. दुसरं जणांचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर थोडस लक्षात घ्या, नाव हा आलेला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचा, आलं हा लक्षात घ्या. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. आता त्याच्यातले चेक करा, 80% सीट्स हे स्टेट लेवल भरणार आहेत आणि 20% सीट हे नॅशनल सीट असतात, आलं ऑल इंडिया सीट्स असतात. तर 80% जे आहेत ते मेरिट लिस्टवर भरतात कम्प्लिटली. तर त्यामुळं जेवढं मेरिट हाय असेल आपलं, आलं जसं आता वेदांत दाखवलं की 140 ला 96 वाला आहे, जेवढं जास्त आपलं मेरिट असेल तेवढं आपल्याला ह्या COEP ला ते सीट ग्रॅब करता येते. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं हे बाटी युनिव्हर्सिटी, लोणेरे, बाकी अदर युनिव्हर्सिटी. आणि अजून एक सांगायचं मला सर्वांना, यामध्ये कुठंच तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी असा शब्द येत नाही. डीम और डीम टू बी, ती युनिव्हर्सिटी तुमच्या कॅप राऊंड मध्ये भाग घेत नाही. कारण त्यांचं स्वतःहून फॉर्म भरतात, त्यांनी स्वतःहून ऍडमिशन प्रोसेस चालू करतात. आज पण तुम्ही गेलात, उद्या पण त्या कॉलेजला गेलात डीम युनिव्हर्सिटीला, तुमचं ऍडमिशन होऊन जातो. बट महत्वाचं, तुम्हाला कुठली स्कॉलरशिप भेटणार नाही. जसं मुलींना ट्युशन फीस माफ आहे 100%, फक्त डेव्हलपमेंट फीस भरायची, तर तिथं कुठलीच तुम्हाला फी माफी नसते, कम्प्लीट फीस भरावं लागते. मिनिमम 2.5 लाखापासून त्या कॉलेजच्या फीस चालू आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. डीम युनिव्हर्सिटी म्हणलं की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येते, सेल्फ फायनान्स्ड, हे पण भाग घेत नाहीत कॅप राऊंड मध्ये. कॅप राऊंड मध्ये कोण घेतात भाग, जे आपल्याला गव्हर्नमेंटच्या अंडर चालतात ते घेतात हे, आलं. तर त्यामुळं हा एक महत्वाचा रूल सर्वांनी लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूट लेवल सीट नसतात, आलं. इन्स्टिट्यूट लेवल सीट इथं चेक करा, मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोट्याचे सीट इथं चेक करा, सगळेच नील तुम्हाला, आलं. आणि मायनॉरिटी सीट फक्त मायनॉरिटी कॉलेजमध्ये असतात ना, अलग लक्षात. ठीक आहे. अदर कुठल्याच ह्याच्यात नाही. जसं की आता सिंधी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत मुंबईला, आलं, तर तिथं त्या ठिकाणी 50% त्या सिंधी जे कास्ट आहे विद्यार्थी मायनॉरिटी, त्यांना ते अलोकेट केलं जातं. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं माहित राहू द्या. इन्स्टिट्यूट लेवल कोटा फक्त आणि फक्त डीम युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असतात, बाकी कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये हा कोटा चालत नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यात काही डाऊट आहेत सर्वांना? 70-30चा कोटा असतो, लक्षात ठेवा सर्वांना. 70-30, 70 होम युनिव्हर्सिटी, 30 अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. म्हणून आपण जेव्हा पुणे म्हणतो ना, आपण सगळेच अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मध्ये जातो. लक्षात आलं का? 30%. त्यामुळे मेरिट हाय जातो, हे नेहमी लक्षात ठेवा सर्वांनी. ओके. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी, हे लास्ट इयर गव्हर्नमेंट कडून आलेला हा वाला. ठीक आहे. हे कशाचं आहे, कॅप राऊंड कसे होतात हे माहित राहू द्या. जसं आता वेदांत सांगितलं की 4 कॅप राऊंड होणार आहेत, बट त्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरल्यानंतर कशा पद्धतीनं कन्सेप्ट चालतात ते लक्षात ठेवा. ओके. तर आता बघा, तुम्ही मॅक्झिमम 300 पर्याय भरू शकता. इथं चेक करा, मी हायलाइट करतो, 300 मॅक्झिमम. ठीक आहे. 1 पण टाकू शकता, 10 टाकू शकता, 50 टाकू शकता. 300 कोर्स, आलं, कॉलेज नाही, कोर्स
300 कोर्स टाकू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्प्युटर आहे, IT आहे, आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नंतर तुम्हाला सायबर सिक्युरिटी टाकायचे, असे कोर्सेस 300 टाकू शकतात. हे माहित राहू द्या मॅक्झिमम. ठीक आहे. दुसरं, पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला जर पहिल्याच नंबरचा ऑप्शन लागला तर तो बाय डिफॉल्ट फ्रीज असतो. तुम्हाला तो कॉलेज घ्यावंच लागेल, ती ब्रांच घ्यावीच लागेल. पहिल्या राऊंड मध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे. म्हणून हा लक्षात घ्या. हे रूल चेंज झालेत ना गेल्या वर्षीपासून, हे माहित नाहीत खूप जणांना. आलं, गडबड करू नका कुठल्या गोष्टीला, व्यवस्थित बघा. आता कॅप राऊंड 1 मध्ये समजा मी 50 कॉलेज टाकले, तर 1 नंबरचं कॉलेज मला लागलं तर तो कंपल्सरी आहे मला घेणं. भलेही मला ते कॉलेज नको असेल तरी मला ते कॉलेज घ्यावं लागेल. जर नाही घेतलं तुम्ही तर तुम्हाला कुठल्याच राऊंड मध्ये भाग घेता येत नाही. बाय डिफॉल्ट तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल होतो. जर गव्हर्नमेंटनं परमिशन दिली तरच तुम्ही लास्ट राऊंडला जाऊ शकता, अदरवाईज तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जावं लागेल. आलं, म्हणून गडबड नका करू. कॅफेवर भरताना हे चुका होतात का. तुमच्या ऑप्शनचं जे प्रिफरन्स आहे ना, ती महत्वाचं आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. तुम्ही चुका काय करता माहितीये का, हा टाकलं का कॉलेज, हो टाकलं, बट नाव टाकताना, ब्रांच टाकताना ते प्रॉपरली सिक्वेन्स मध्ये लावा. ठीक आहे. ती सिक्वेन्स कसं असणार काय नाही ते पण सांगतो, बट हे महत्वाचं रूल लक्षात घ्या. पहिलं. दुसरं रूल आहे, आता कॅप राऊंड 1 मध्ये समजा मला 15व्या नंबरचा लागला, ठीक आहे, तर मला ते पाहिजे बट त्याच्यापेक्षा पण चांगलं पाहिजे. तर अशासाठी तिथं बेटरमेंट ऑप्शन असतो, नॉन फ्रीज म्हणतात त्याला, ते करू शकता तुम्ही. बट लक्षात घ्या, पहिल्या राऊंड मध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी. क्लिअर. आता दुसरा राऊंड बघत असताना दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले 3 ऑप्शन लक्षात घ्या. फर्स्ट 3 इथं बघा, पहिल्या 3 ऑप्शन, फर्स्ट 3, 1 2 3 ही कंपल्सरी असणार आहे तुम्हाला. आलं. 1 3 6 हा रूल नेहमी लक्षात घ्या. मी सांगतो, 1 कॅप राऊंड 1 मध्ये पहिला कंपल्सरी आहे. कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 कंपल्सरी आहेत. पहिल्या 3 मध्ये कुठेही लागलं घ्यावं लागेल तुम्हाला कंपल्सरी, भले ते तुमचा आवडता कॉलेज असो, ब्रांच असो नसो. ठीक आहे. ओके. आता कॅप राऊंड 3 जेव्हा चालू होतो तेव्हा 6 पहिले 6 कंपल्सरी. क्लिअर झालं. 1 3 6 इज इट क्लिअर रूल सर्वांना. पहिल्या राऊंड मध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे. दुसऱ्या राऊंडला जाताना पहिले 3 कंपल्सरी आहेत आणि तिसऱ्या राऊंडला जाताना 6 कंपल्सरी आहेत पहिले. ओके. तर ह्या 6 मध्ये कुठलंही लागलं तुम्हाला तर कंपल्सरी तुम्हाला इथं ऍडमिशन घ्यावंच लागेल. इज इट क्लिअर सर्वांना. ओके. चला, आता हे झालं पहिलं 3 राऊंड. चौथ्या राऊंडचं तसं नाही. चौथा राऊंड हे फायनल राऊंड असतो. तुम्हाला कुठलंही लागलं तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलीच फेरी नसते. तर ही चौथी फेरी कशासाठी देण्यात आली, ज्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं नाही पहिल्या 3 राऊंड मध्ये, त्यासाठी. आता महत्वाचं लक्षात आलं सर्वांना. 1 3 6 पहिल्या राऊंड मध्ये कंपल्सरी आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले 3 कंपल्सरी आहेत. तिसऱ्या राऊंड मध्ये पहिले 6 कंपल्सरी आहेत. ऑटो फ्रीज होतात ते तुम्हाला कुठलाच ऑप्शन देत नाहीत. तुम्हाला त्याच कॉलेजला त्याच ब्रांचला ऍडमिशन घ्यावं लागेल. तर हे महत्वाचे रूल आहेत. मॅक्झिमम 300 ऑप्शन भरू शकतात, त्यापेक्षा कमी भरू शकता. बट भरताना कसे भरायचे काय नाही ते सांगतो. आता एक एक्झाम्पल तुम्हाला इथं स्क्रीनवर शो करतो मी, त्यानुसार नेहमी लक्षात घ्या. इथे काही अडचण आहे का यामध्ये कुणाला असेल तर फ्रँकली विचारा, काही अडचण नाही. 1 3 6 क्लिअर झालं सर्वांना. ओके. ठीक आहे. 1 3 6 हे नेहमी लक्षात घ्या. चौथा राऊंड ओपन टू ऑल असतो. ओके. ठीक आहे. हा, आता राऊंड कसे चालतात काय नाही आलं, त्याच्यासाठी आता थोडस लक्षात घ्या सर्वांनी. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो कशा पद्धतीनं राऊंड चालतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा सर्वांनी, जो पहिला कॅप राऊंड असतो आपला कॅप 1 हा आलं, कॅप 2 आणि कॅप 3 हे तिन्ही राऊंड कॅटेगरी वाईज चालतात. लक्षात घ्या. कॅटेगरीनुसार म्हणजे आपल्या कास्टनुसार, सगळ्यात सोप्या भाषेत म्हणलं तर कास्टनुसार हे तिन्ही राऊंड चालतात. ठीक आहे. आणि जो कॅप 4 असतो,
कॅप 4 हा तुमच्या मेरिट नुसार चालतो. आलं, म्हणजे ओपन टू ऑल आहे ते, ओपन टू ऑल हे नेहमी लक्षात घ्या. कॅप 4 जो शेवटचा राऊंड असतो. आता समजा यावर्षी 3च राऊंड असेल तर पहिले 2 कास्ट नुसार चालतील, कॅटेगरीनुसार, आणि उरलेलं जे काही राऊंड आहे लास्ट राऊंड, ठीक आहे ते. हा, आता अजून एक राऊंड असतो हा, ठीक आहे, त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतात. कुठलं स्पॉट राऊंड? हे सीओईपी कंडक्ट करतो किंवा पीआयसीटी असेल, अलोकेटेड असतात ते कॉलेज, त्यानुसार जनरली सीओईपीच असतो. त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल त्या स्पॉटसाठी. आता काही कॉलेजमध्ये जर रिकामी असेल जागा तरच ते स्पॉट राऊंड साठी येतात ते कॉलेज. आलं, आता समजा तुम्हाला अनफॉर्च्युनेटली XYZ कॉलेज भेटला, ते नको असेल तुम्हाला, तर तुम्हाला ते ऍडमिशन ठेवून तुम्ही स्पॉट राऊंडला जाऊ शकता. हा ऍडिशनल राऊंड असतो, बट पूर्ण महाराष्ट्राचा एकच ठिकाणी असतो, हा लक्षात घ्या. या राऊंड मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं तर स्कॉलरशिप सगळेच भेटेल तुम्हाला. कुठल्या स्पॉट राऊंडला, असं नाही की हा मॅनेजमेंट कोटा असतो, इन्स्टिट्यूट लेवल नाही, हा स्टेट लेवलच असतो, बट तुमच्या मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला भेटेल. बट महत्वाचं लक्षात घ्या, पहाटे 2-2, 3-3 वाजता नंबर येतात. एवढी मोठी गर्दी असते या स्पॉट राऊंड साठी. ओके, तर हे लक्षात ठेवा. 4 राऊंड असेल तर 5वा हा स्पॉट राऊंड असतो. आलं, चान्सेस असतात, ठीक आहे, बट 1% चान्सेस कन्सिडर करून तुम्ही ह्या राऊंडला अटेंड करू शकता. आलं, आता समजा तुमचा नंबर येईपर्यंत त्या कॉलेजची जागा भरलेत तर तुम्ही विथड्रॉ करू शकता, बाहेर येऊ शकता. हा कॉलेजचा ऍडमिशन राहतो तुमचं. आता समजा फॉर एक्झाम्पल मला लागलं होतं कुठलं, नरेचं कॉलेज लागलं, JSPM नरे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, ठीक आहे. आता पीएसीटी मध्ये जागा आहे AIDS ला, ते मला भेटू शकते, आणि मी स्पॉट राऊंड मध्ये गेला आणि मला भेटली ती जागा, तर तिथलं जे काही फीस भरली होती ते रिटर्न भेटेल नरेची, आलं, डॉक्युमेंट, आणि तुम्हाला त्या पीआयसीटी मध्ये तुम्हाला जाऊन ऍडमिशन करावं लागेल. हा, काही कॉलेजेस थोडस डिडक्ट करतात 10%, 5%, ते आता नॉमिनल चार्जेस असतात डेव्हलपमेंट फीस मधलं, तेवढं डिडक्ट करतात. फॉर एक्झाम्पल 50,000 असेल तर 4,000, 5,000 ते काय करतात त्याच्यातून डिडक्ट करतात, आणि पूर्ण बाकीचे अमाऊंट तुमचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला रिटर्न करतात. तर हा राऊंड असतो बघा आपला स्पॉट राऊंड. क्लिअर? स्पॉट राऊंड बद्दल लक्षात घ्या, पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच असतो. पूर्ण महाराष्ट्रासाठी जेवढे काही कॅप मध्ये आलेले आहेत युनिव्हर्सिटी कॉलेजेस सगळ्यासाठी ते एक राऊंड असतो. त्याचं कॉलेज फिक्स लक्षात ठेवा, एकतर सीयूईपी असेल, पीआयसीटी असेल, किंवा PCCU असेल, आलं, किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, या पद्धतीनं हा यूज होतो. ठीक आहे, आता महत्वाचं लक्षात घ्या, आपण पर्सेंटेज आहे तुम्हाला सपोज किती आहेत. आता एक जनरली यावेळेस के स्कीम असल्यामुळं 101% मेरिट लिस्ट वाढणार आहे म्हणजे वाढणार आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी ब्रांच चेंज करतात. आलं, आता मेकॅनिकलचा स्टुडंट आहे, त्याला कम्प्युटरमध्ये यायचं असेल तर 100% तो कम्प्युटरला येतो. कारण ही आता असं राहिलं नाही की आपल्याला आपल्या ब्रांच नुसारच आपल्याला ब्रांच मध्ये जाता येते, तसं नाही. ओपन टू ऑल आहे, त्यामुळे कोणीही ब्रांच चेंज करू शकतो. आलं, आता मोस्ट ऑफ द आपले विद्यार्थी कम्प्युटरचे म्हणा, ब्रांच नाही भेटली कम्प्युटर तर ते डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक्स घेतात. ठीक आहे, एवढं पण ड्रास्टिक चेंज नका करू, कारण प्रोग्रामिंग चेंज होते. हा, त्या रिलेटेड सब ब्रांचेस घ्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सेपरेट, AIDS आहे, डेटा सायन्स सेपरेट आहे, सायबर सिक्युरिटी आहे. ओके, रोबोटिक्स घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, मेकॅनिकल बॅकग्राऊंड पाहिजे रोबोटिक्ससाठी. जे मेकॅनिकलचे स्टुडंट असतील त्यांनी पण लक्षात ठेवा, ज्यांना रोबोटिक्स घ्यायचं आहे. आलं, ठीक आहे. आता लास्ट इयर 93-94च्या आसपास रोबोटिक्स वालचंदला क्लोज झालंय, बट लक्षात घ्या, रोबोटिक्स म्हणलं की त्यामध्ये मेकॅनिक्स आणि मेकॅनिकल, आलं, ड्रॉइंग हे ते येतो. त्यामुळे ज्यांचं बॅकग्राऊंड आहे स्ट्रॉंग तर ते रोबोटिक्स ब्रांच चूज करू शकता. डायरेक्टली चूज नका करू कुठल्याच ब्रांचला, आलं का लक्षात? तर थोडस त्या ठिकाणी सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घ्या. ओके, आता एक एक्झाम्पल बघा, मला आहेत ऍग्रिगेट 90%. ठीक आहे, ओके, मग कॉलेज टाकताना खूप जण काय करतात माहितीये का, 90च्या रेंजचे कॉलेज घेतात. तसं नका करू. आलं, 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही ही मेरिट लिस्ट बनवा. 3 कॅटेगरीमध्ये कॉलेजची लिस्ट बनवायची. कसं सांगतो, आलं, 91, 92 आणि 93% वाले कॉलेज घ्या. आलं, ठीक आहे, 90 वाले तुमच्या पर्सेंटच्या रेंज वाले, त्याच्यानंतर 87, 88, 89. ओके, ह्याच्यामध्ये अजून तुम्ही 86 वाले पण घेऊ शकता.
या पद्धतीनं तुम्ही 3 कॅटेगरीमध्ये कॉलेज डिवाइड करा. ओके. म्हणजे आपल्या पर्सेंटेजच्या थोडे वरचे, पर्सेंटेजच्या इक्वलचे आणि पर्सेंटेजच्या खालचे. आलं? याच्यानं ॲडव्हांटेज काय होतं माहिती आहे का? आपल्याला आपण कॅप राउंडमध्ये अलोकेट होतो. ठीक आहे? आणि पहिल्या राउंडमध्ये आपल्याला अलोकेट झालं, तर आपल्याला 2 राउंड जे आहे सेकंड आणि थर्ड ते इझिली बघता येतात. आपली ही सीट रिझर्व्ह ठेवून. आलं? ठीक आहे. बेटरमेंट म्हणतात त्याला. तर ह्या पद्धतीत सांगा. विद्यार्थी चूक काय करतात माहिती आहे का? पहिल्या राउंडमध्ये आलं? चांगले पर्सेंटेजवाले विद्यार्थी हां. फर्स्ट राउंडमध्ये आपल्या पर्सेंटेजला असलेले आणि त्याच्यापेक्षा पुढचे असलेले ते टाकतात. आलं? फॉर एक्झाम्पल की माझे 90% आहे तर मी पी-आय-सी-टी टाकणार. पी-आय-सी-टी एवढ्या खाली येत नाही. लक्षात घ्या 90%ला. आलं? ठीक आहे. आता लक बाय चान्स आहे आलं चांगलीच गोष्ट आहे. बट एवढं येत नाही आणि मी पी-आय-सी-टी, पी-सी-सी असे कॉलेज टाकले तर ह्याच्यामुळे अडचण काय येते माहिती आहे का? मी पहिल्या राउंडमध्ये अलोकेट होणार नाही. देयर इज नो सीट विल बी अलोकेटेड टू दॅट स्टुडंट. आलं? मग आणि जे स्टुडंट काय केलेत माहिती का? आता 85 वाले आहेत, 87 वाले आहेत, 88 वाले आहेत. ह्यांनी काय केलेत, की कमी वाले पण टाकलेत, हाय वाले पण टाकलेत. तर त्यांना कमी वाल्यामध्ये बराबर बसतात. त्यामुळे ती सीट खूप लवकर फुल होतात हां. हे लक्षात घ्या. ही चूक खूप मोठी होते हां, आपल्याला. आपण काय म्हणतो, "अरे नाही, काही 10च टाकू आपण, 5 टाकू कॉलेज." नंबरवर नका लक्षात ठेवू. आलं लक्षात? हे चांगले कॉलेज आता बघा, इथं तुम्हाला एक 20-30 भेटतील, 40 भेटतील, 60 भेटतील. आलं? ह्यानुसार. तर ह्यानुसार तुम्ही तुमची मेरिट लिस्ट तयार करा. ओके. आणि तुम्हाला बराबर ह्या 3 मध्ये ह्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेज भेटतात. ओके. हां, आता कॉलेज कसे आहेत, आता हे क्लिअर झालं. पर्सेंटेजनुसार कसे काढायचे कॉलेज, हा रूल लक्षात ठेवा सर्व. ओके. दुसरं, तर आता कॉलेज टाकताना कसं टाकायचं? तर पहिल्यांदा तुम्ही चेक करा, ऑटोनॉमस टाका. ओके. गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट हे दोन्ही पण. ठीक आहे. याच्यानंतर टॉप कॉलेज प्रायव्हेट का असणार ते टाका. प्रायव्हेट म्हणजे जसं की पी-आय-सी-टी आहे, पी-सी-सी आहे, व्ही-आय-टी आहे, व्ही-डबल-आय-टी आहे. आता व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी कंबाईनच होतात. आलं? लास्ट इयर 420चं इंटेक होतं डायरेक्ट सेकंड इयर. त्यामुळं तिथं मोस्ट ऑफ द स्टुडंट लागतात. बट डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत हां, कॉम्प्युटर रिलेटेड. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, अदर ब्रांच पण आहेत, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि मग ह्या प्रायव्हेट खालच्या थोडेसे जे ॲव्हरेज कॉलेज आहेत, ते ॲव्हरेज कॉलेज मग तुम्ही या तिसऱ्या नंबरला ठेवा. जेणेकरून हे जे टाकलं ना पर्सेंटेज तुम्हाला, हे आता हे जे 91, 92, 93 हे ऑटोनॉमस गव्हर्नमेंट वालेच असतात. ठीक आहे. ऑटोनॉमस म्हणजे लक्षात घ्या, प्रायव्हेट ऑटोनॉमस नाही हां. आलं? जसं की नावं सांगतो, ती नावं लक्षात घ्या. सी-ओ-ई-पी, ठीक आहे. व्ही-जे-टी-आय मुंबई, ओके. एस-जी-जी-एस नांदेड, हे ॲक्चुअल. आलं? वालचंद कुठलं? सांगली हां, वालचंद. आलं? त्याच्यानंतर संभाजीनगरला जे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद त्याला जे म्हणतात, आलं? ते वाला. ओके. संभाजीनगरचा सी-एस-एन जे आहे. हे ॲक्चुअल ऑटोनॉमस कॉलेज आहेत हां, हे लक्षात ठेवा सर्वांनी. ओके. आता जी प्रायव्हेट कॉलेज झालेत ऑटोनॉमस, ते वेगळे ऑटोनॉमस. ठीक आहे. जे टॉप मोस्ट ऑटोनॉमस आहेत, हे कॉलेजेस असतात. यांना ट्राय करायचं असतो तुम्हाला. आलं का लक्षात? ठीक आहे. कुठल्याही कॉलेजच्या पुढे ऑटोनॉमस लिहिलं म्हणजे ते तसं नसतो. आलं? हे ॲक्चुअल ऑटोनॉमस कॉलेज आहेत. ते प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज असतात. ठीक आहे. तर हे सर्वांनी लक्षात घ्या. इथं खूप चुकतात खूप जण. फॉर एक्झाम्पल सो अँड सो XYZ आहे आणि त्याच्या पुढे लिहिलंय ऑटोनॉमस. ओके. आणि तिथं घेतलं मी, सर मी ऑटोनॉमसला आहे. हो, बरोबर आहे. ते ऑटोनॉमस आहेत. त्यांच्यानुसार त्यांचे एक्झाम चालतात, करतात. ओके. बट ते नॉट इक्वल टू दिस. आलं? कॉलेजला इक्वल नाही ते. त्यामुळे सर्वांनी थोडंसं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपले जेव्हा आपण कॉलेजेस बघतो, आलं का लक्षात? आता पुण्यामध्ये मोस्ट ऑफ द कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत. ठीक आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, सर पुणेच प्रिफर करावं का? तसं नाही. कोल्हापूरला पण चांगले कॉलेजेस युनिव्हर्सिटीच्या डी-ओ-टी म्हणतात त्याला, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंडर चालतात. कोल्हापूरला पण के-आय-टी कॉलेज पण चांगलं आहे. गव्हर्नमेंट कोल्हापूर पण चांगलं आहे. ह्याच गव्हर्नमेंट कोल्हापूर जे आहे ना, ते यामध्ये कमी पर्सेंटेजला क्लोज होतील हां. त्यामुळे तुम्ही तिथं पण प्रिफर करू शकता. ठीक आहे. लांब आहे म्हणतो आपण, बट ह्या पण गोष्टी माहिती राहू द्या. आलं? दुसरं आहे आय-स्क्वेअर-आय-टी तर आहे पुण्याला. ठीक आहे. दुसरं एक आहे आर-आय-टी कॉलेज, राजा रामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आलं? साताऱ्याला आहे.
हे ऑटोनॉमस कॉलेज आहेत, हे पण चांगले जुने कॉलेजेस आहेत, प्लेसमेंट चांगला आहे यांचा. प्लेसमेंट बघूनच कॉलेज चूज करा, बिल्डिंग बघून नाही, लक्षात ठेवा. ओके, आलं. अदरवाईज सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे न भेटता पंढरपूर भेटेल हा, बघा लक्षात घ्या. सीओईपीचा आहे तो पण, म्हणजे शॉर्ट फॉर्म सीओपीचे तो, बट त्यानुसार चुका होतात हा. तर ह्यासाठी ह्या गोष्टी कन्सिडर करताना थोडस प्रॉपरली. ओके, हे क्लिअर झालं सर्वांना. आता म्हणतात सर मला पर्सेंटेज, आता दुसरी गोष्ट ही क्लिअर झालं का आता, पर्सेंटेज नुसार कॉलेज कशा पद्धतीनं आणि कॉलेजचा रँक कसं लावायचं. इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता पुढचं व्यवस्थित बघा सर्वांनी. आता एक नेहमी क्वेश्चन असतो, नेहमी मला येतात विद्यार्थ्यांचे क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल बघा, आता व्हीजेएनटी कास्ट आहे माझी सर, ठीक आहे. तर व्हीजेएनटी कास्ट साठी जागाच नाही तिथं त्या कॉलेजला, तर मी भरू का नको? लक्षात ठेवा सर्वांनी, आलं. आता बघा, व्हीजेएनटी कास्ट ची जागा नाही त्या कॉलेजला, ओके, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. तुम्ही त्या कॉलेजला भरायचं, फॉर्म भरायचा, ऑप्शन फॉर्म टाकायचं त्या कॉलेजला, भली आपल्या कास्टची कॅटेगरी नसेल तिथं. ओके, पहिलं वाक्य लक्षात ठेवा, भरायचं. आता समजा एक स्टुडंट आहे ओपन कास्टचा, ती जागा अलोकेट झाली नाही किंवा त्याची टक्केवारी नाही तेवढी, ओके, तर ती ओपनची जागा या व्हीजेएनटी स्टुडंटला भेटणं लक्षात ठेवा. ओपन कास्टच्या विद्यार्थ्याची, समजा ओपन किंवा अदर कास्टची समजा, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल ओबीसी कास्ट आहे, ठीक आहे, एसबीसी आहे, एससीबीसी इज डिफरंट वन, एसबीसी इज डिफरंट, ओके, किंवा एससी एसटी ची कास्ट आहे. आता बघा, व्हीजेएनटी ची कास्ट नाही तिथं त्या कॉलेजला, बट हे बाकी हे कास्ट आहे, ओके, हे 4 कास्ट अवेलेबल आहे तिथं, त्यांना जागा आहे. आता बघा, त्या विद्यार्थ्यांनी पण भरायचं ह्या कॉलेजचं नाव, ओके, जिथं ही काय नसेल तरी, ओके. आता भरलं त्या विद्यार्थ्यांना आणि समजा त्या कॉलेजचं कट ऑफ आहे एसबीसीचं फॉर एक्झाम्पल 91, ठीक आहे, आणि ह्या व्हीजेएनटी स्टुडंटला आहेत समजा 91.20% आहे त्या स्टुडंटला, ठीक आहे. तर ती जागा जी आहे ना एसबीसी ची, त्या कॅटेगरीच्या स्टुडंटला भेटते, आलं. भले सीट टाईप, लक्ष घ्या वाक्य मी काय म्हणत आहे, सीट टाईप, आलं, इथं लिहितो मी, सीट टाईप आणि आपली कॅटेगरी बोथ आर डिफरंट. कास्ट कॅटेगरी, सीट टाईप वेगळे असतात, ठीक आहे. आता समजा एक स्टुडंट आहे कुठल्या कास्टचा, फॉर एक्झाम्पल व्हीजेएनटी कास्टचा, ठीक आहे, आणि त्याला सीट भेटली ओपनची. बघा, एक सिनारिओ सांगत एक्झाम्पल, स्टुडंट आहे व्हीजेएनटी कास्टचा आणि त्याला सीट भेटली ओपन कास्टची. तर सर मला फीस ओपनची बसते का? नाही, नाही, ओपनची फीस नाही. व्हीजेएनटीला समजा 20,000 फीस आहे, आलं लक्षात, ठीक आहे. ते 20,000च फीस बसेल त्या स्टुडंटला, भले त्याला सीट टाईप कुठली भेटेल, ओपनची भेटेल, आलं का लक्षात, ठीक आहे. आता ओपनच्या स्टुडंटला समजा ते ओबीसी ची सीट भेटली, फीस ओपनचीच राहील, त्याला सीट ओबीसी असते, आलं का लक्षात. असं काय होतो, कारण मेरिट होता 91चा, बट त्या कास्टचा विद्यार्थी आलेला नाही, त्या 91 ऐवजी 98 त्या स्टुडंटला, तर ती सीट दुसऱ्याला भेटते त्या मेरिटनुसार, आलं. असं असतो मेरिट लिस्टचं चक्कर, लक्षात आलं का सर्वांना, हे महत्वाचं आहे. आता खूप जण काय करतात माहिती का, माझं त्या कॉलेजला ना म्हणजे माझी कॅटेगरी, माझी कास्टसाठी जागाच नाही, मग मी भरणार नाही. अरे असं नाही करायचं, ही चूक होते, लक्षात ठेवा सर्वांना, हे सगळ्यात मोठी चूक होते. तुमचे चांगले टक्के, तुम्हाला 100% जागा भेटेल त्या कॉलेजला, हे लक्षात ठेवा, आलं, जर त्या इक्वलचं पर्सेंटेजचं स्टुडंट आलं, ओके, आलं. आणि दुसरी गोष्ट अजून एक, सर ईडब्ल्यूएस न भरू का? लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस ला आलं एक जागा असते, किती जागा असते? एक जागा, ठीक आहे. जर तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये नाही भेटलं तर तुम्हाला ओपन मध्ये जागा भेटते, ही लक्षात ठेवा सर्वांनी. ही दुसरी अंधश्रद्धा आहे बघा, काय ईडब्ल्यूएस ला ओपन मध्ये, तसं काहीच नाही इथं, लक्षात घ्या, हे खूप वेगळी कन्सेप्ट असते, आलं का लक्षात. ईडब्ल्यूएस आहे माझं, तर मला ओपनची सीट पण भेटेल, टक्केवारी चांगली माझी, लक्षात घ्या, ओके. ईडब्ल्यूएस ला एकच जागा असते. हा, आणि अजून एक मला परवा क्वेश्चन विचारले होते,
TFWS कोटा लक्षात घ्या, स्टेट लेवल सीट असते. ही कसली सीट असते? स्टेट लेवल. ओके, स्टेट लेवल म्हणजे टक्केवारी चांगली पाहिजे तुम्हाला सगळ्या टॉप मेरिट मध्ये, तेव्हा जाऊन ती सीट भेटते. हार्डली 1 ते 2 सीट असतात जर रिकामी असेल फर्स्ट इयरची. तर सर फीस मला ह्याला 5,000 बसते का 10,000 जसं डिप्लोमाला TF? तसं नाही, लक्षात घ्या. आता समजा एका कॉलेजची फीस आहे जवळपास 1,00,000 रुपये, ठीक आहे, 1,00,000 फीस आहे. तर TFWS मध्ये तुम्हाला जवळपास 80 ते 90,000 भरावं लागेल. फक्त 20-30,000 फरक असतो TFWS मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे थोडस सर्वांनी लक्षात घ्या या गोष्टी. ओके, आता दुसरी गोष्ट, आता सांगितल्याप्रमाणे की व्हॅलिडिटी नाही तर पावती चालते ऍडमिशनला, बट जेव्हा तुमचं ऍडमिशन होतो तुमच्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये, तिथं तुम्हाला त्यांनी पावती अपलोड केलेली असते तुमच्या अकाउंटला, तुमच्या ऍडमिशन फॉर्म भरताना. तर तिथं तुम्हाला तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करून वापस रिव्हेरीफाय करावं लागतं. जे आता वेदांना सांगितलं ना, ई स्क्रुटनी करू नका, त्याचं रिझन लक्षात घ्या. ई स्क्रुटनी कुठेही अलोकेट होते, कुठेही फिजिकल स्क्रुटनीचा ऍडव्हान्टेज काय? तुम्ही त्या कॉलेजला जाऊन किंवा तुमचे रिलेटिव्ह जाऊन त्या ठिकाणी एडिट करून घेऊ शकता तुमच्या फॉर्म मध्ये, जर काही राहिलं केलं असेल तर. आता दुसरी गोष्ट, समजा फॉर एक्झाम्पल आता अलमल्याला FC आहे, तिथं तुम्ही केलात तर त्याच कॉलेजला तुम्हाला एडिट करून भेटेल, दुसऱ्या कॉलेजला एडिट करून भेटणार नाही, हे करू लक्षात घ्या. तर फॉर एक्झाम्पल मी बिडवेला फॉर्म भरला होता, बिडवेला एडिट करावंच लागेल तुम्हाला. तर त्यामुळं जिथं कोऑपरेटिव्ह आहे, तुम्हाला जिथं कोऑपरेट करतात त्याच ठिकाणी स्क्रुटिनी करून घ्या, अन्यथा नंतर तुम्हाला अडचणी यायला चालू होतात बघा. कारण का ते लोक काय करतात माहितीये का, नंतर एडिट करून देत नाही. लक्षात. यामुळे तुमचे ऍडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त असतात जर तुम्ही डॉक्युमेंट प्रोव्हाइड नाही केलं तर त्या टाइमला, ड्युरेशन दिलेला त्यानुसार. म्हणून ज्यांची व्हॅलिडिटी आहे त्यांनी व्हॅलिडिटी हे करा. आणि दुसरी गोष्ट, जी मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत, व्यवस्थित ऐका मी काय म्हणतो, ओके, त्यांना SEBC अप्लाय करायचं, OBC नाही, SEBC स्पेशल, लक्षात. SEBC हा शब्द लक्षात घ्या, स्पेशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास असं म्हणतात त्याला. ओके, तर ह्या फॉर्मलाच भरायचं आपण SEBC. ही SEBCचं फॉर्म काढून घ्या. त्याला नॉन क्रिमिनल लागतो आपल्याला, नंतर व्हॅलिडिटी करून घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, लक्षात आलं. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि व्हॅलिडिटी. आणि नॉन क्रिमिनल जे असतो NCL ज्याला आपण म्हणतो, त्याची लिमिट 31 मार्च मिनिमम 2027 ची पाहिजे, लक्षात ठेवा. आज जर कॉलेजमध्ये तुम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल तुमच्या स्कॉलरशिपचा, ठीक आहे, तर त्याच्यावर चेक करा, नॉन क्रिमिलियरची डेट 27 पाहिजे, त्याच्यावर लिहिलेली. 28-29 चालेल, चांगलीच गोष्ट आहे. 28 असेल तरी चालेल, काय अडचण नाही, ऍडमिशन होऊन जाते. 26 असेल तर चालणार नाही, हे लक्षात ठेवा सर्वांना. ओके, क्लिअर. आणि तुम्हाला EWS ला आणि TFWS ला किंवा कुठल्याही स्कॉलरशिपला 8 लाखापर्यंत तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागेल. 8 लाखापर्यंत, त्याच्या खाली चालेल, ठीक आहे, 8 लाख बस, त्याच्यावरही नाही. 8,01,000 सुद्धा त्याच्यावर तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाही कुठलीच तुम्हाला स्कॉलरशिप. ओके, आणि अजून एक महत्वाचं सांगायचंय, लास्ट इयर जी घटना घडलेली आहे. ओके, आता इथं वेबसाईट जेव्हा बघताना तेव्हा व्यवस्थित बघा सर्वांनी. ह्या ठिकाणी आपल्याला मेरिट लिस्ट येते, तर मेरिट लिस्ट 2दा चेंज झाली, लक्षात घ्या. 2दा मेरिट लिस्ट चेंज झालेली आहे. ओके, इथं बघा फायनल मेरिट लिस्ट, आणि इथं फायनल मेरिट लिस्ट 2दा चेंज झालेली आहे, लक्षात. ठीक आहे, रिवाइज्ड म्हणून येते अजून एक. तर त्यामुळं पहिलं जेव्हा तुमचं कट ऑफ आहे, तर त्याच्यानंतर पण डबल कट ऑफ दाखवत आहे, चेंज होते तुमचं. तर जे रिवाइज्ड आलंय त्या रिवाइज्डलाच, आता बघा इथं दिसत आहे का सर्वांना, ही रिवाइज्ड फायनल मेरिट लिस्ट आहे, हा शब्द बघा, रिवाइज्ड म्हणजे हायलाइट केलं. ओके, अगोदर फायनल लागली होती त्याला चेंज करून रिवाइज्ड आलं. आणि दुसरी गोष्ट, डायरेक्ट सेकंड इयर अप्लाय करताना BSc कॅन्डिडेट पण अप्लाय करतात ना, तर BSc चं नका बघू, व्होकेशनलचं पण नका बघू, हे वेगळे कोर्स आहेत. आपल्याला इथं बघायचं, लक्षात आलं का सर्वांना? हे व्यवस्थित बघा सर्वांना, हे वाला. ओके,
कुठलीही गोष्ट बघताना डिप्लोमा शब्द बघायचा. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा. ओके, ही नाही बघायचा. वोकेशनल आणि बीएससी स्टुडंट, बीएससी जे करतात आलं डिग्री, त्यांना इथं इथं चुकतं लक्षात घ्या. नाहीतर चुकून इथली मेरिट लिस्ट काहीतरी बघणार. आलं लक्षात. इथं आता मेरिट लिस्टला क्लिक केलं आपण, मेरिट लिस्ट बघतो आपण हे. तर इथं वाचायचं व्यवस्थित, गडबड नका करू कुठल्या गोष्टीला. अन्यथा काय होते माहितीये का, घाबरून तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये नावच नाही माझं, नाही ना. डिप्लोमाचा फॉर्म भरला ना आपण, डिप्लोमाच्याच मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येतो. लक्षात राहील सर्वांना. ओके, लास्ट इयरची मेरिट लिस्ट व्यवस्थित बघा. त्या पद्धतीनं तुम्हाला आणखीन इथं पीडीएफ प्रोव्हाइड करण्यात येईल तुम्हाला सगळ्या गोष्टीची. आलं तर जे रिवाइज्ड आहे त्याच्यावरच फोकस करा सर्वांनी. आणि ह्या वेबसाईटला जास्त पद्धत. आता मला परवा अजून एक क्वेश्चन विचारलं होतं, इथं इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये गेलते विद्यार्थी. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये गेल्यावर ही इथले कट ऑफ नका बघू. कट ऑफ कुठं बघायचं काय नाही तुम्हाला सगळं सांगतो. अलग लक्षात. ठीक आहे, एवढे कॉलेजेस आहेत ना बघा, 351 कॉलेज आहेत. आलं, तुम्हाला ऍडमिशन भेटून जाते. बट चांगलं कॉलेज जे आहे त्यानुसार तुम्ही बघत जा. ओके, इथं इम्पॉर्टंट लिंक्स असतात. ठीक आहे, आणि हे पण सांगतो कुठं काय असतो काय नाही त्या पद्धतीनं. तर हे आपले ब्राउचर असतात. ब्राउचर मध्ये अजून एक गोष्ट सांगायची असते, इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये हे प्रोफॉर्मा असतात. हे प्रोफॉर्मा लागतात. आता आपले कॅन्डिडेट असतात ईडब्ल्यूएस चे, तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीनं प्रोफॉर्मे लागतात. सुरुवातीला तुम्हाला असतो या पद्धतीनं प्रत्येकाला अलोकेशन असतात. हे आता सांगितल्याप्रमाणे इथं खाली तुम्हाला लागतात. जे आता डिफेन्स मध्ये आहेत, वडील ज्यांचे डिफेन्स मध्ये आहेत त्यांनी डिफेन्सचे सर्टिफिकेट काढून घ्या. त्यांना खूप फायदेशीर होणार आहे त्या डिफेन्स. सर्वांनी लक्षात घ्या. आलं, आता बघा हा इथं फॉर्मॅट असतात. ठीक आहे, हे पीडीएफ पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. हे बघा. आता हे कशाचं आहे माहितीये का, ईडब्ल्यूएस चा. लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस च हा कंपल्सरी ह्याच पाहिजे प्रोफॉर्मा व्ही वर. ओके, परिशिष्ट अ लिहिलेला असतो. लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस च विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात घ्या सर्वांनी. नॅशनलचं चालत नाही ईडब्ल्यूएस. तुम्हाला स्टेटचं पाहिजे. लक्षात ठेवा सर्वांनी, स्टेटचा असं असतो. हे बघा, इथं वाचायचं कधी पण वरी महाराष्ट्र स्टेट म्हणून लिहिलेलं असतं. इथं हे ह्या ठिकाणी दिसलाय महाराष्ट्राचं, हे बघायचं सर्वांनी. ओके, हे ईडब्ल्यूएस चालतो, दुसरं चालत नाही. ओके, कसं बघायचं तर दोन गोष्टी येतात. परिशिष्ट अ बघायचं एक आलं, आणि इथं 19 फेब्रुवारीचा हा उल्लेख असतो. हे तहसील मधून भेटल्यानंतर हे चेक करायचं. आणि दुसरी गोष्ट कृपया करून सर्वांनी, आपलं जे नाव आहे ना ते नाव व्यवस्थित पाहिजे. ह्याच्यावर उगाच चुका झाले का खूप मोठा फटका बसतो. आणि दुसरी गोष्ट, सर गेल्या वर्षी काढलो होतो मी, आता गेल्या वर्षी म्हणजे 25-26 आहे, तुम्हाला आता 26-27 लागणार आहे, म्हणून इथं लिहून येतं अकॅडमिक इयर इथं. अलग लक्षात. ठीक आहे, तर इथं वर्ष 2026-27 हे पाहिजे. म्हणून ज्यांचे ईडब्ल्यूएस जुने आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस काढून घ्यावे नवीन. ओके, तर हे फॉर्मॅट असतो तुमच्या त्या ब्राउचर मध्ये. आता हे कधीचं ब्राउचर आहे, 25-26. आता 26-27 आलं की ते पण शेअर करण्यात येईल तुम्हाला. ओके, आता हे दुसरं हे प्रोफॉर्मा असतात. ठीक आहे, हे यू जे ऑर्फन कॅन्डिडेट आहेत, म्हणजे आई वडील ज्यांचे हयात नाही त्यांना. आणि हे प्रोफॉर्मा जे ओ आहे आलं, हे मायनॉरिटी कॅन्डिडेट साठी आहे, जे जैन विद्यार्थी असतील, ठीक आहे, सिख असतील, इथं बघा आलं, मुस्लिम कॅन्डिडेट असतील, बुद्धिस्ट असतील, आलं, पारसी असतील, यांच्यासाठी प्रोफॉर्मा ओ भरून देणं कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, काय नसतो याच्यावर भरणं सोपं आहे. आपलं नाव टाकायचं, वडिलाचं नाव टाकायचं, आपला ऍड्रेस टाकायचं, इथं मदर टंग मराठी टाकायचं. आलं, दुसरी काहीच टाकायचं, मदर टंग मराठी टाका. आलं, झालं. इथं तुमची साईन करा. आणि जे आपण इथं लक्षात ठेवा सर्वांनी, रिलिजियस मायनॉरिटी सिलेक्ट करायच्या, लिंग्विस्टिक नाही. आपल्याला लिंग्विस्टिक नाही येत. लिंग्विस्टिक ही सिंधीसाठी येते, पंजाबी, मल्याळम, कन्नडा, हिंदी आलं यांच्यासाठी. आपल्याला रिलिजियस मायनॉरिटी सिलेक्ट करायची ही वाली. आलं, आता मुस्लिम कॅन्डिडेट असेल तर 13 नंबरला क्लिक करायचं, रिलिजियस मायनॉरिटी मुस्लिम. आलं, ह्याला हायलाइट करून ठेवायचं आणि 2 पानं अपलोड करायचं कंपल्सरी. लक्षात घ्या, पीडीएफ 1 MB पर्यंतच ठेवा, 1 MB च्या खालीच ठेवा पीडीएफ, अन्यथा तुम्हाला अडचण येतात. आलं, ठीक आहे. आता ज्यांनी मायनॉरिटी आहे बट उर्दू आहे लँग्वेज त्यांच्या TC वर येते, तर ह्याने 18 नंबरला टिक करायचं. ओके, मोस्ट ऑफ द आपण मराठी ऑफिशियल लँग्वेज आहे
त्यामुळे 13 नंबरला क्लिक करायचं. हे डॉक्युमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. हा, वाटलं मी पाठवून देतो तुम्हाला कसे भरतात काय नाही. डिप्लोमाचं आणि हे सेमच आहे. त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी आता मोस्ट ऑफ द तुम्हाला प्रोफॉर्मे असतात ना, हे प्रोफॉर्मे जे लागतात. ओके. जनरली फक्त आपल्याला तेवढं एक लागेल आणि दुसरं आपल्याला ज्यांचे आई वडील लक्षात, ठीक आहे, सर्व्हिसमन आहेत ना, हे बघा डिफेन्स हे ऍक्टिव्ह म्हणतात. ऍक्टिव्ह म्हणजे सध्या करंट आहेत मिलिटरीमध्ये, डिफेन्समध्ये, त्यांच्यासाठी. ओके. आणि ज्यांचे आई वडील दोघांपैकी कोणी एक फॉर्मर आहेत लक्षात, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे प्रोफॉर्मे असतात. तर हे प्रोफॉर्मे भरून त्यांना घ्यावं लागते. बघा, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3. आता इथं वाचायचं आहे डिफेन्स 1, 2, 3 कशासाठी असतात की एक सर्व्हिसमन आहेत. कसले? एक सर्व्हिसमन की ड्युटी संपलेली आहे आपली. आलं लक्षात, त्यांच्या आई वडिलांची आणि त्यांच्या हे जे काही ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसच्या लेटर हेडवर ह्या गोष्टी पाहिजे आणि इथं टिक करून घ्यायचं डायरेक्ट सेकंड इयर कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. आलं. तिथून ह्या गोष्टी पाहिजे आपल्याला. जे डिफेन्स मध्ये त्यांनी हे आताच काढून घ्यायचं. आलं लक्षात, जे आलं तर हे लागते आपल्याला, कारण डिफेन्स साठी जागा सेपरेट अलोकेट असतात आपल्याला. त्यामुळे चांगलं कॉलेज भेटतं, इव्हन सीओपी पण भेटतं कमी पर्सेंटेजला. ओके. आता कुठं कुठं FC आहे सर. मी फॉर एक्झाम्पल मी बीडचं स्टुडंट आहे आणि मी लातूरमध्येच राहतो किंवा लातूर, तर लातूरमध्ये करू शकतो का? हा, कुठेही करा, महाराष्ट्रात कुठेही करा, काय अडचण नाही सर. पुण्यालाच आहे, पुण्यालाच करा, काही अडचण नाही. अलग लक्षात, जिथं तुम्हाला करायचे तिथं तुम्ही करू शकता. इथं नावं असतात बघा कॉलेजचे. आता फॉर एक्झाम्पल FC 2015 असं टाकलं मी, ठीक आहे. इथं येत नाही कारण गेल्या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं पुरण मल्लावटीला, आता आलंय. पुरण मल्लावटीला तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा. ओके, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आमच्या कॉलेजचं जर दाखवलं तर इथं बघा 2189 आलमाला, ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या सगळ्या ठिकाणी FC असते. त्यानुसार तुम्ही FC करून घ्या. फिजिकल असतात त्यामुळे फिजिकल FC केलेलं बेटर राहील सगळ्यांना. अलग लक्षात, ठीक आहे. आणि अशा ठिकाणी FC करा जिथं तुम्हाला कोऑपरेशन भेटेल, सगळ्यात महत्वाचा. ओके. ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा सर्वांनी. अजून कोणाला काही अडचण असेल, डाऊट असेल, कृपया विचारा त्यांनी. ओके. एखादा डॉक्युमेंट नसेल तर काय करता येतो काय नाही, पण काय अडचण असेल तर विचारा. सर गव्हर्नमेंट एडेड आणि हा स्वाम बोल. सर हा बोल. गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट याच्यात फरक काय आहे? फरक कसा असतो माहितीये का? गव्हर्नमेंट म्हणजे फुल्ली 100% असतात. गव्हर्नमेंट एडेड म्हणजे प्रायव्हेट असतात, बट त्यांना अनुदान शासनाकडून येतो, याला म्हणतात गव्हर्नमेंट एडेड. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगा, पेमेंट गव्हर्नमेंटच करते त्यांच्या स्टाफची, म्हणून त्यांना नाव पडते. असं असतो त्याला गव्हर्नमेंट. म्हणजे कॉलेज प्रायव्हेटच असतात, प्रायव्हेट, फक्त नाव गव्हर्नमेंट. फक्त आता जे काही सवलत असणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी असणार आहे ते गव्हर्नमेंट फंडेड असतात. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कम्प्युटरची लॅब लागणार आहे ते गव्हर्नमेंट कडून अलोकेट होते. कॉलेज नाही करणार, गव्हर्नमेंट त्याला फंडिंग करणार, असं असतो. त्याला म्हणतात गव्हर्नमेंट एडेड म्हणतात त्याला. आणि सर सांगली वालचंदच्या वेबसाईटवर मी एक बघितलं होतं हा, की त्याच्यात फी स्ट्रक्चर दोन वेगवेगळे दिले डायरेक्ट सेकंड इयरला, हो, एक हो. एडेड आहे आणि एक अनएडेड आहे. हा, तर आपल्याला ज्या आता ब्रांच, फॉर एक्झाम्पल आता कम्प्युटर लागली, तर कम्प्युटर लागल्यानंतर ना तिथं चेक करायचं एडेड आहे का अनएडेड आहे. एडेड असेल तर कमी फीस असते. लक्षात घ्या, वाक्य बघा मी काय म्हणतो. एडेडला फीस कमी आहे, अनएडेडला फुल्ली फीस राहते. हा, आता बघा फॉर एक्झाम्पल आता PL चे विद्यार्थी आहेत, त्यांना 7,000 समथिंग फीस घेतली फर्स्ट इयर टू थर्ड इयर पर्यंत, बरोबर आहे. 7,000च्या आसपास, 7,000-7,500. ओके. बट आपल्या प्रायव्हेट वाल्यांना किती घेतले? 60,000. 40-50-60च्या रेंज मध्ये घेतली की नाही. आलं. हा फरक असतो एडेड आणि अनएडेड मध्ये. ट्युशन ओके फीस सर. जास्त असते, ट्युशन फीस कमी असते एडेडला. कधी कधी 0 पण असते आणि ट्युशन फीस. ओके सर. रजिस्ट्रेशन डेट अर्पिता नेक्स्ट वीक पासून प्रोबॅबली चालू होतील, कारण आता सध्या वेबसाईटवर M.Ed. B.Ed. यांचे चालू झालेले आहेत. तर आपलं पण लवकर चालू आहे, कारण अजून फर्स्ट इयर चालू झालं नाही. फर्स्ट इयर चालू झालं की त्याच्या 1 आठवड्यानंतर सेकंड इयर चालू होते. तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट काढून घ्या सगळ्या गोष्टी.
कुठले राहिले असेल केले असेल. आणि डोमिसाईल जे म्हणलं, नॅशनॅलिटी काढलेली आहे तुम्ही, नॅशनॅलिटी त्याच्यावर चेक करा. सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि एज असं वाक्य लिहिलेलं असतो. त्यामुळे डबल काढायची गरज नाही. आणि जर नसेल त्याच्यावर लिहिलेलं तर तुम्हाला काढून घ्यावं लागेल. नॅशनॅलिटी फर्स्ट इयरला काढली होती ना, ते लागू पडेल तुम्हाला. चालेल, काय अडचण नाही त्याला. सर अंदाजे कट ऑफ कितीपर्यंत वाढू शकतात तरी? आता बघा बेटा, सध्या 90% वाले लास्ट इयरचं जर कट ऑफ बघितलं तर 3000 समथिंग होतं, 3400. यावेळेस अजून वाढेल आता कट ऑफ. म्हणजे आम्ही For आमच्या example, पर्सेंटेज पेक्षा किती जास्त किंवा किती पर्सेंटाईल कमीने कॉलेजेस भरायला पाहिजे असं? 2-3% आसपास कन्सिडर करायचं. फॉर एक्झाम्पल, एक कॉलेज लास्ट इयर 90 ला क्लोज झालं तर तो यावेळेस 92 ला क्लोज होईल. आता सपोज मला 92% आले तर मग मी कोणत्या कॉलेजेस जास्त प्रेफर करायला पाहिजे? 92 आले तर तुम्ही बघा, मोस्ट ऑफ द जे फॉर एक्झाम्पल म्हणलं तर ह्याचं नाव ऐकलं, नूतन कॉलेज हे ते व्हीआयटी भेटून जाते तुम्हाला. व्हीआयटी ला अडचण नाही, व्हीआयटी VIIT भेटून जाते. बट PCCE च्या अंडर चालते. नूतन आहे, रावेत आहे, PCCE हे कॉलेजेस पण भेटून जातात तुम्हाला. आणि कॉलेजचे नाव चेक करत जा व्यवस्थित, कारण कसं असते माहितीये का, VIT कॉलेज खूप ब्रँड आहे, त्याचं नाव घेऊन खूप सारे कॉलेजेस असतात. त्यामुळे तिथं अडकून बसाल. लक्षात बघायला गेलं एक झालं एक असं होईल. त्यामुळं सर, वन मोर क्वेश्चन. हा, आपण ज्यावेळी कॅप राऊंड भरताना कॉलेजेस बघतो ना, की बाबा ऑटोनॉमस आहे का, डीबीटी युनिव्हर्सिटी आहे का, अदर युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे कधी कधी काय की कॉलेजेसला ऑनलाईन वेगळं दाखवतंय, म्हणजे अपडेटेड नसते लिंक. नाही, एक काम करा तुम्ही. बरं झाला क्वेश्चन विचारला, छान. कधी पण काय करायचं माहितीये का, कॉलेजेस जेव्हा तुम्ही बघता, DTच्या वेबसाईटवर जायचं. कुठल्या वेबसाईटवर? DT महाराष्ट्र. आलं का लक्षात? आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कॉलेजला सर्च करायचं. वाटलं तर मी लिंक शेअर करतो, त्या कॉलेजचा नंबर असतो, ते नंबर टाकायचं कधी पण. आलं? आता नंबर कसे असतात काय नाही मी तुम्हाला दाखवतो स्क्रीन शेअर करून. लक्षात ठेवा सर्वांनी. हा क्वेश्चन चांगला विचारलात, लक्षात घ्या. हा नेहमी आलं. आता इथे बघा, हे वेबसाईट वर तुम्हाला घेऊन जातो मी, स्टेट कॉमनच्या CETच्या. हे कॉलेज इन्स्टिट्यूट वाईज दिसते सर्वांना, हा वाला. ओके, तर ह्या ठिकाणी बघा, हे जे इन्स्टिट्यूट कोड दिसतात का 1002, आलं? हे दिसत आहे सर्वांना? येस सर. ओके, हे कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड टाकून तुम्ही DTच्या वेबसाईटवर चेक करायचा. तुम्हाला कम्प्लिटली त्या कॉलेजचं डिटेल भेटेल ना, कधीपासून ब्रांच चालू झाली काय नाही. आता फॉर एक्झाम्पल हा कॉलेज आहे ज्याची आपण मेरिट लिस्ट डाउनलोड केली. आता इथं बघा, हे फक्त एवढंच दाखवत्या, हा कुठलं कॉलेज आहे माहितीये का आपल्याला? इथं दिसत आहे का तुम्हाला कुठलं कॉलेज आहे? नाही, फक्त त्या कॉलेजचे हे आलं 1123 हा कोड, आणि हे तिथल्या ब्रांचचा कोड आहे, आणि अनएडेड आहे. आलं का लक्षात? हा प्रायव्हेट कॉलेज असतो. ओके, झालं एवढंच. या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी दिसतात, बाकी काहीच नाही. तर कॉलेजचं नाव नाही, काय नाही. तुम्हाला कॉलेजचं नाव बघायचं असेल तर इथं नंबर असतो. आलं? या ठिकाणी हे नाव असतात या पद्धतीनं. आलं? हे नाव आणि ह्या पद्धतीनं. तर हा नंबर नेहमी लक्षात ठेवा. हा नंबर जो असतो सुरुवातीचा व्यवस्थित बघा सर्वांनी. आता फॉर एक्झाम्पल मी सर्च करून तुम्हाला दाखवतो, नांदेड सपोज. आलं? ही गुरु गोविंद सिंग. आलं? 2020 दिसत आहे? ठीक आहे, हा ऑटोनॉमस कॉलेज आहे. तर आता कुठली, आता हे एक मेरिट लिस्ट बघू आपण HGGS ची. ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघाल, आलं मेरिट लिस्टला, तर 2020 हा त्याचा कोड आहे, नेहमी लक्षात घ्या. आलं? अगोदर कोड काढा कॉलेजचे, त्या कोड नुसार ब्रांचचे कोड असतात पुढं. आलं लक्षात? त्यामुळं तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, पहिली गोष्ट. आता बघा, हे पहिले 4 डिजिट दिसत आहे सर्वांना. 2020 हा त्या कॉलेजचा कोड आहे, आणि हा 19110 हा सगळ्यांना कॉमन असतो. लक्षात घ्या, 19110 सगळ्यालाच कॉमन असतो प्रत्येकाला. आता बघा, इथं आला की नाही गव्हर्नमेंट एडेड, बट कसला कॉलेज आहे? ऑटोनॉमस आहे. आणि इथं चेक करा, 11 सीट आहेत टोटल, त्यापैकी 7 सीट हे एमएस म्हणजे स्टेट लेवल आहेत. आलं? आणि 4 EWS च्या जागा आहेत. आलं का लक्षात? तर ह्या पद्धतीनं इनटेक नुसार EWS चेंज होतो. आता ते चेक करा. स्टुडंट आता बघा,
तुम्हाला आता सांगितलं होतं ना बघा, एनटीचा स्टुडंट आहे हे मुंडेश श्रावणी, आलं का लक्षात? एनटी कास्टची स्टुडंट आहे. आता बघा जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, ठीक आहे, झूम करून पण दाखवतो. एनटी कास्टची स्टुडंट आहे, बट त्याला सीट कुठली भेटली सांगा बरं, आता तुम्ही सांगा. सीट कुठली भेटली त्याला? ओपन. एल फॉर लेडीज ओपन, हा लेडीज, एल फॉर लेडीज, जी फॉर जेंट्स, हा लक्षात ठेवा. आता बघा हे फिमेल स्टुडंट आहे, जेंडर फिमेल आहे, बट त्याला जेंट्स ओपन भेटली, चेक करा, एनटी ची स्टुडंट आहे. सीट कुठली भेटली? लेडीजची. का? याचं मेरिट लिस्ट चेक करा. मेरिट नंबर ऑल ओव्हर महाराष्ट्र 1548 आहे, 92.32% त्याला, अलग लक्षात. तर ह्या पद्धतीनं नेहमी लक्षात ठेवा सर्वांनी. आता बघा बरं, ह्या स्टुडंटनं जर भरलं नसतं, नाही माझ्या कास्टसाठी जागा नाही, तर भेटली नसती जागा. चेक करा. एसीबीसी हा मराठा कास्टची स्टुडंट आहे, आलं वैष्णवी, त्याला जेंट्स ओपन भेटलंय, आलं. हा चेक करा. एसीबीसी मेल आहे, देशमुख विश्वजित, ह्याला जेंट्स एसीबीसी बरोबर भेटले. आता चेक करा, हे बघा म्हणलो ना मी, आता स्टुडंट, आता सर ईडब्ल्यूएस काढू का नको? खूप जण म्हणत ईडब्ल्यूएस काढलं तर जाय, तसं नाही, लक्षात घ्या. हे बघा ईडब्ल्यूएस ची सीट भेटली, विद्यार्थी हा ओपन प्लस ईडब्ल्यूएस होता, अलग लक्षात. चेक करा ह्या पद्धतीने. तर अशा पद्धतीनं सीट अलोकेट होतात, हे माहित नसते खूप जणांना, हे लक्षात ठेवा सर्वांना, आलं. आता बघा बरं, हे सायली श्यामसुंदर गवाडे ओबीसी स्टुडंट आहे, ओपनची सीट भेटली त्या मुलीला, अलग लक्षात होतं सर्वांना. काही सांगतात, कसेही सांगतात, तसं नका लक्षात घेऊ, आलं. आता हे जे सिम्बॉल असतात यांचे खाली मिनिंग असतात, आलं. आता बघा हॅश लिहिलं का इथं, हॅश रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, अलग लक्षात. रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिनल, रिसिप्ट नाही, इथं तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करून घ्यावं लागेल ना ऍडमिशन झाल्या, अन्यथा ही सीट निघून जाते. बघा हे जे आलं का हॅश, बघा एनटी चे स्टुडंट आहे, त्यानं रिसिप्ट अपलोड केली, त्यामुळे त्याला कंपल्सरी पाहिजे, अलग लक्षात. आता डॉलर आला, डॉलर आलेल्या स्टुडंटला काय म्हणलं, इथं चेक करायचं, इथं असतो रिसिप्ट ऑफ कास्ट कंपल्सरी पाहिजे. रिसिप्ट नाही, मेन रिसिप्ट अपलोड केलं तर ते ना, अलग लक्षात. बट तिथं आता ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करून घ्यावं लागेल तुम्हाला, ओके. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. तेव्हा जी जनरल लेडीज, आलं. तर ह्या पद्धतीनं सीट अलोकेट होतात, त्यामुळं चुकून सुद्धा असं करायचं नाही, त्या कॉलेजला माझ्या कास्टसाठी जागा नाही तर मी भरणार नाही, तसं नाही करायचं. चांगलं कॉलेज हाताने जातो बा, ओके. कॉलेजचे कोड लक्षात ठेवा, इथं लक्षात, म्हणजे इथं भेटून जातात तुम्हाला कॉलेजचे कोड, आणि त्यांना डीईटीच्या वेबसाईटवर चेकआउट करायचे. कुठल्या वेबसाईटवर? डीईटी, आलं. त्या डीईटीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं, इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला लॉग इन भेटून जाते, त्या मी तुम्हाला ती लिंक पण शेअर करतोय डीईटीची, ओके. आणखीन क्वेश्चन? सर ती ओपन प्लस ईडब्ल्यूएस कसं आहे? ओपन प्लस ईडब्ल्यूएस म्हणजे आता मी ओपन मध्ये आहे, ठीक आहे, मी मुस्लिम कॅन्डिडेट आहे आणि मी ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट काढलो, ठीक आहे. तर मला येतो ते ओपन प्लस ईडब्ल्यूएस. क्लिअर? कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं चांगलं की ब्रांच? पहिलं तुम्ही कॉलेज प्रिफर करा. आता सांगतो, कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं का ब्रांच? आता फॉर एक्झाम्पल मला सीओईपी भेटत आहे आणि तिथं मला मेकॅनिकल ब्रांच भेटत आहे, पहिल्यांदा घेऊन टाका, लक्षात आलं. कॉलेज आहे, प्लेसमेंट असतात त्यामुळं, ओके. आता दुसरी दुविधा, सर सीओईपी ला मेकॅनिकल भेटत आहे आणि मला पीआयसीटी ला कम्प्युटर भेटत आहे, तर कम्प्युटर घ्या, अलग लक्षात, ठीक आहे. तर अशी सिच्युएशन येतात, त्यामुळे पहिल्यांदा कॉलेज तुम्हाला प्रिफर करायचंय, अलग लक्षात. कॉलेज, त्या कॉलेजमध्ये टॉप मोस्ट, आणि सिनियर्सला विचारा की तिथं प्लेसमेंट आहे का, सगळ्यात महत्वाचा. प्लेसमेंट असेल त्या ब्रांचला. आता तुम्हाला माहिती आहे राजश्री शाहू कॉलेज आहे, ताथोडे म्हणतात त्याला, जेएसपीएम ताथोडेच्या नावानं ओळखलं जातं ते, आलं. तर त्या ठिकाणी एक नवीन ब्रांच आलेली आहे, कम्प्युटर सायन्स विथ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, लास्ट इयर पासून आलेली आहे. आपला स्टुडंट, तर त्याला प्लेसमेंट भेटलेली आहे तिथं. आम्हाला डाऊट होतं प्लेसमेंट भेटते की नाही, भेटली त्याला, आलं. कम्प्युटरचीच कंपनीमध्ये त्याला प्लेसमेंट भेटलं, सगळ्यात अगोदर प्लेस झालंय. म्हणजे शाहू जे आहे ताथोडे, ते चांगली प्लेसमेंट आणत आहे अदर कॉलेज पेक्षा, त्यामुळं थोडस
ते पण कॉलेज सर्वांनी प्रिफर करा. आणि दुसरं, शरद पवार साहेबांचं कॉलेज माहिती आहे तुम्हाला? बारामती विद्याप्रतिष्ठान जे म्हणतात, आलं ते कमलनयन बजाज नावानं आता आलंय विद्याप्रतिष्ठान. तर ते पण कॉलेज चांगलं आहे. खूप जण काय म्हणतात मला पुणेच पाहिजे. पुणे नाही, पुण्याच्या आजूबाजूला पण चांगले कॉलेज आहेत, प्लेसमेंट आहेत त्या ठिकाणी त्यानुसार. 95.59 आहेत. तुम्ही PICT टाका, PICT चांगलं, PICT PCCB भेटून जाते तुम्हाला 95.59 ला कम्प्युटरसाठी. कम्प्युटर आणि ADS पण टाकायचं, कम्प्युटर IT ADS. सर मी ओपन मधून आहे आणि EWS काढायला टाकलेलं आहे. मग मी SCBC टाकू तिथे का EWS टाकू मग? नाही. बघा, एक महत्वाचं, जेव्हा तुम्ही EWS काढत आहात तर तिथं ऑप्शन येते CSE सेंटरला किंवा तुम्ही तहसील मधून काढत असाल, दोघांपैकी एकच भेटते तुम्हाला. आणि EWS काढत असाल तर SCBC नका काढू, किंवा SCBC काढत असाल तर EWS नका. दोघांपैकी एकच काढा, कुठलं तरी बेटर. तुम्ही SCBC काढलेलं बेटर आहे. ओके. SCBC काढा, कट ऑफ कमी बसेल SCBC ला EWS पेक्षा. आणि मुलींना लक्षात ठेवा, 100% स्कॉलरशिप, ट्युशन फीस माफ आहे, डेव्हलपमेंट फीस भरावी लागते. डेव्हलपमेंट फीस थोडी जास्त केलेली आहे, त्यामुळे फीस जास्त जाण्याचे चान्सेस असतात. दरवर्षी 10% इन्क्रीज असते फीस मध्ये. फॉर एक्झाम्पल, लास्ट इयर 70,000 असेल तर ह्यावेळेस 78-80,000च्या आसपास फीस असते. 10% कंपल्सरी वाढवत ते कॉलेज. त्यामुळं गेल्या वर्षीची जी फीस आहे वेबसाईटवर जेव्हा जातात तुम्ही तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, ज्या कॉलेजला ऍडमिशन लागलं त्यांना फोन करा अगोदर, फीस कशी घेणार आहेत, ऑनलाईन घेणार आहेत का कॅश मध्ये घेणार आहेत, कसं. आणि ते मोस्ट ऑफ द सवलत कॉस्ट देतात, EBC सोडून तुम्ही फीस भरा म्हणून. तर त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. डायरेक्टली जाऊ नका. जसं आता वेदांत एक सांगितलं होतं बा, लास्ट मोमेंटला डिसिजन नका घेऊ कृपया करून. आलं, हे खूप महत्वाचं टर्निंग पॉईंट आहे, कारण इथून तुमचं करिअर बनणार आहे. आलं, तर त्यासाठी सर्वांनी त्या पद्धतीचं निर्णय, आणि क्विक आणि हार्ड फास्ट घेत जा निर्णय, अलग लक्षात. त्यासाठी 93 स्नेहा, तुम्ही इकडचे टाका ना. VIT लागते तुम्हाला, VIT कॉलेजला काय अडचण नाही. आणि जसं आता सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही पॉलिटेक एजला फॉलो करा. सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगतात. आलं. आणि कमी याच्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल सगळ्या गोष्टी. बाहेर 5-10 घालण्यापेक्षा थोडस व्यवस्थित विचार करा सर्वांनी. ओके. आणखीन काही क्वेश्चन असेल? कम्प्युटर थ्रू रोबोटिक्स जावं की नको? मेकॅनिक्स आहे, रोबोटिक्स मध्ये मेकॅनिक्स असतो, म्हणून मेकॅनिकल सिव्हिलच्या विद्यार्थ्याला विचारा मेकॅनिक्स कसं आहे. आपल्याला C++ सोपं जातो, तसं त्यांना मेकॅनिक्स सोपं जातो. मेकॅनिकल आहे एक स्टुडंट आपली रोबोटिक्सला, वाटलं त्याचं सेशन पण ठेवायला होतो. बस तुमचे अजून डाऊट काय असेल ते पण तुम्ही क्लिअर करा, त्याचं पण सेशन ठेवू. थँक्यू सर, तुम्ही एवढा टाइम दिला आणि वेळातला वेळ काढून तुम्ही स्टुडंटला गाईड केलात. एका शब्दावर तुम्ही सेशन घेतला. खूप मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी. ऑलवेज वेलकम. विद्यार्थ्यांसाठी नेहमी आहे, काही अडचण नाही. सर थँक्यू सर. थँक्यू सर तुमच्या सर्वांचं, आणि विश ऑल द बेस्ट तुमच्या करिअर साठी. सगळ्यात महत्वाचं तुमचं ब्राईट फ्युचर घडावं, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्वांना विश ऑल द बेस्ट, चांगल्या पद्धतीनं सर्वांनी. सगळेच आहेत आम्ही. ओके, गुड नाईट सर्वांना. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. वेलकम वेलकम. सगळे जॉईन केल्याबद्दल तुमचं पण थँक्यू. तर आपण सेशन एंड करतोय. तुमचा फीडबॅक तुम्ही सांगा ग्रुपवर, तुम्हाला कसं वाटलं सेशन, काय नाही ते. थँक्यू. चला एंड करतो. तो दोस्तों, वीडियो हेल्पफुल लगा तो लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करें। लेटेस्ट अपडेट्स के लिए पॉलिटेक एज की वेबसाइट विजिट करें, लिंक डिस्क्रिप्शन में दी गई है। और कम्युनिटी का पार्ट बनने के लिए व्हाट्सएप और टेलीग्राम ग्रुप को ज्वाइन करें, लिंक्स नीचे दिए गए हैं। थैंक्स फॉर वॉचिंग।